रसिकांचं मी हार्दिक स्वागत करतो। आज नांदुरा तालुका पत्रकार संघाच्या वतीने अत्यंत सुंदर अशा कार्यक्रमाचं आयोजन आपण या ठिकाणी केलेलं आहे। या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून आपले सन्माननीय तहसीलदार साहेब श्री दिगंबरजी मुकुंदे आणि सन्माननीय ठाणेदार साहेब श्री विलासजी पाटील यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे। सोबतच आजचे जे कलावंत आहेत मंगेशजी ठाकरे, जे सलग 2 ते 2.5 तासपर्यंत आपल्या सर्वांना याच ठिकाणी फिरवून ठेवणार आहेत। आपल्या नांदूर शहराची परंपरा राहिली आहे की कोणताही सांस्कृतिक कार्यक्रम व्याख्यान म्हटलं तर लोक 8:30च्या नंतर सर्व आपल्या या ठिकाणी जमा होतात। आपण वेळेवर या कार्यक्रमाला प्रारंभ करण्याचा मानस व्यक्त केला होता आणि त्या अनुषंगानेच या कार्यक्रमाला आपण रितसर सुरुवात करत आहोत। मी मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी आद्य पत्रकार बाळासाहेब जांभेकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून दीप प्रज्वलनाने या कार्यक्रमाची रितसर सुरुवात करावी। अध्यक्षस्थान आमच्या नांदुरा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री विनोदजी गावंडे हे स्वीकारतील अशी मी त्यांना नम्र विनंती करतो। त्यांचं स्वागत करण्यासाठी मी आमच्या पत्रकार संघाचे श्री वैभव काजळे यांना निमंत्रित करतो की त्यांनी श्री विनोदजी गावंडे यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करावा। थोड्याच वेळानंतर आमच्या या कार्यक्रमाला सन्माननीय आमदार श्री राजेशजी हेकडे यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन होणार आहे। यानंतर आज प्रमुख अतिथी म्हणून आपल्याला जे लाभलेले आहेत ते सन्माननीय तहसीलदार श्री दिगंबरजी मुकुंदे साहेब यांचं स्वागत श्री राजेश काजळे तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष हे करतील अशी मी त्यांना नम्र विनंती करतो। शाल श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान श्री राजेशजी काजळे हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो। आपण जोरदार टाळ्या वाजवायच्या। खूप खूप धन्यवाद सर। यानंतर सन्माननीय ठाणेदार साहेब ज्यांनी अल्पावधीमध्येच आपली स्वतःची एक सिंगम म्हणून अशी एक ओळख निर्माण केली आहे। सातत्याने रात्री 9:30 वाजेपर्यंत आपल्या कर्तव्यावर दक्ष असणारे अधिकारी नांदुरा शहराला पोलीस प्रशासनाचा म्हणून अधिकारी म्हणून आपल्याला लाभलेले आहे आणि खरोखरच अल्पावधीमध्येच त्यांचं कर्तृत्व हे आपल्या सर्वांसमोर आहे। त्यांचा सन्मान करण्यासाठी मी आमच्या नांदुरा तालुका पत्रकार संघाचे सन्माननीय सचिव श्री सुहासजी वाघमारे यांना विनंती करतो की ते शाल श्रीफळ देऊन सन्माननीय ठाणेदार साहेबांचा स्वागत करतील। कलावंत आहेत आदरणीय मंगेशजी ठाकरे यांचा परिचय आपल्याला प्रास्ताविकामधून आमचे सचिव देतीलच। त्यांचा सन्मान करण्यासाठी मी नांदुरा तालुका पत्रकार संघाचे आमचे माजी अध्यक्ष श्री प्रवीणजी डवंगे आणि श्री किशोर भाऊ खैरे यांना विनंती करतो की
की ते सन्माननीय मनोजीजी ठाकरे यांचं स्वागत करतील नंतर. आणि तालुका पत्रकार संघाचे सर्व सदस्य मोहन काजळे या, मोहन भाऊ काजळे, सर्व पत्रकार संघाचे सर्व सदस्य येतील. खूप खूप धन्यवाद. यानंतर आमचे सचिव जिल्ह्याचे आदरणीय श्री यशवंतरावजी पिंगळे यांचा सत्कार श्री एकनाथ अवचार सर हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. खूप खूप धन्यवाद आपल्या सर्वांचं. यानंतर आमचे सचिव सुहाजी वाघमारे हे प्रास्ताविक करतील अशी मी त्यांना विनंती करतो. आदरणीय मंच आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांना वंदन करतो. हर देश और गांव की खबर के लिए जान लड़ा देता है. हर देश और गांव की खबर के लिए जान लड़ा देता है. एक पत्रकार जो है वो हर खबर के लिए जान पे खेल जाता है. हर खबर के लिए जान पे खेल जाता है. पत्रकारिता याला आपण चौथा स्तंभ म्हणतो. काळानुसार खूप बदलत गेली. आज आपण डिजिटल युगात आहे. डिजिटल युगात डिजिटल पत्रकारिता आपल्याला पाहायला मिळते. न्यूज चॅनल असतील किंवा न्यूजपेपर असतील, खूप मोठ्या प्रमाणात चेंजेस आलेले आहेत. न्यूजपेपरमध्येही 3D अशा प्रकारच्या संकल्पना आलेल्या आहेत. ऑनलाईन न्यूजपेपरची संख्या वाढलेली आहे आणि न्यूज चॅनलसुद्धा 24 तास शेकडो न्यूज चॅनल तुम्हाला पाहायला मिळतात. परंतु यामध्ये या सर्वांमध्ये आजही पत्रकार जे आहे हे पत्रकारिता परमो धर्म या ब्रीद वाक्याप्रमाणे आपल्याला कार्यरत दिसतात. आपल्या तालुक्यामध्ये जे आहे हे मागील 20 वर्षापासून तालुका पत्रकार संघ जो आहे हा तालुका पत्रकार संघ विविध उपक्रमांचे आयोजन करतो. प्रत्येक संघटनेला आणि संघाला त्यांचे काम करत असताना काहीतरी सामाजिक दायित्व आपण निभवावं, काहीतरी कुठे सामाजिक उपक्रमांमध्ये आपण भाग घ्यावा, याकरता नवीन उपक्रम राबवण्याची प्रेरणा मिळत असते. तसंच आमचा हा तालुका पत्रकार संघ जो आहे हा वृक्षारोपण असेल किंवा साक्षरता असेल किंवा विविध कायद्यांच्या बाबतीत शिबिर राबवणे असे वेगवेगळे उपक्रम जे आहे हे राबवित असतो. पण मुख्यतः काय असते की पत्रकारांच्या कार्यक्रमांना पत्रकार फारशी प्रसिद्धी देत नाही. त्यामुळे बऱ्याचशा लोकांपर्यंत ही जी माहिती आहे ही जात नसते. परंतु खूप सारे उपक्रम जे आहे, करोनाचा काळ सोडला 2 वर्षाचा, तर सातत्यपूर्ण अभिनव उपक्रम जे आहेत हे तालुका पत्रकार संघाने राबवले आहेत आणि बऱ्याच जणांना नेहमी करता बरेच जण असे बोलतात सुद्धा की बरेच वर्ष झाले तुम्ही एखादा आणखी कार्यक्रम घेतला नाही, कारण करोनामुळे खूप मोठा ब्रेक झाला. नाही तर सातत्याने विनोद, चुटकुले किंवा हास्याचे फवारे उडवणारे कार्यक्रम तालुका पत्रकार संघाच्या माध्यमातून केले जातात. त्या माध्यमातून यावर्षीसुद्धा एक नवीन उपक्रम जो आहे हा नवीन उपक्रम आणि एक नवीन कार्यक्रम घेऊन आपल्यासमोर तालुका पत्रकार संघ आलेला आहे. तीच 20 वर्षाची परंपरा आहे. एक प्रसिद्ध शायर जे आहेत त्यांचा एक शेर आहे उर्दूमध्ये, नमाज के लिए मस्जिद बहुत दूर है गालिब, चलो किसी रोते हुए बच्चे को हसाया जाए. म्हणजे हसवणं जे आहे हे एक खूप महत्त्वाचं आहे. आजच्या काळामध्ये जर आपण पाहिलं तर आजच्या धकाधकीच्या काळामध्ये आपल्याला फारसं कोणी असं मन खुलून हसताना दिसत नाही.
आणि त्यामुळे सर्वात जास्त जे आहे हे हार्टचे किंवा वेगवेगळे जे आहेत आजार हे खूप मोठ्या संख्येने बळावले आहेत. मग याकरता काहीतरी हास्यात्मक कार्यक्रम जो आहे तो हास्यात्मक कार्यक्रम आयोजित करण्याकरता जे आहे हे पत्रकार संघाच्या सर्व सदस्यांनी पुढाकार घेतला आणि त्यामधून आज तुमच्यासमोर जो आहे हा इरसाल नमुने हा कार्यक्रम जो आहे हा सादर होत आहे. आणि हा कार्यक्रम सादर करणारं व्यक्तिमत्व जे आहे ते आहेत मंगेश मनोहर ठाकरे. आणि खूप बहुआयामी असं व्यक्तिमत्व आहे. ते फोटोग्राफर आहेत, ते पत्रकार आहेत, त्यांचं खूप मोठं सामाजिक कार्यसुद्धा आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये. आणि एवढं असतानासुद्धा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जाणता राजासारख्या नाटकामध्ये सुद्धा त्यांनी सहभाग घेतलेला आहे. वेगवेगळ्या चित्रपटामध्ये सुद्धा त्यांनी सहभागी झालेले आहेत. आणि तुम्ही जर यूट्यूबवर त्यांच्या नावाने सर्च केले तर खूप सारे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. असं एक व्यक्तिमत्व आज तुमच्यासमोर जे आहे हे तुमच्यासमोर इरसाल नमुनेच्या माध्यमातून तुमचं मनोरंजन करण्याकरता इथे उपस्थित झालेला आहे. आणि मी आमचे संचालन करणारे महेश पांडे यांना विनंती करतो की पुढे त्यांनी कार्यक्रम सुरू करावा. आणि शेवटी एक शेर सांगतो, धरा बेच देंगे चमन बेच देंगे, कलम के रखवाले यदि सो गए तो वतन के रखवाले भी वतन बेच देंगे. धन्यवाद. सुहास भाऊ वेगळ्याच मूडमध्ये आज दिसले. खरं तर हे सर्व कामं माझं आहेत, शेर शायरी वगैरे, पण सुहास भाऊने आपला वेगळा रूप या ठिकाणी आमच्या पत्रकार संघाच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून दाखवला. खूप खूप धन्यवाद. आणि खरोखरच आज गरज आहे की रडवणं खूप सोपं आहे पण हसवणं तितकंच कठीण होऊन बसलं आहे. सहज शक्य होत नाही आणि सहजासहजी कोणाला हसवतासुद्धा येत नाही. रडवता कोणाला येतं पण सहजासहजी हसवता कोणाला येत नाही. ही किमया जे लोक करतात खरोखरच ते ईश्वराचाच अवतार असतात. आणि म्हणून आपण म्हणतो की आपण देवाजवळ काही मागितलं तर देव आपल्याला हसत हसत मुखाने परत पाठवतो. अशा स्वरूपात असे काही कलावंत असतात ते खरोखरच आपल्याला हसून जातात. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण जे इरसाल नमुने हा मनोरंजनात्मक हास्याचा कार्यक्रम मंगेशजी ठाकरे या ठिकाणी सादर करणार आहेत. आणि खरोखरच मंगेशजी हे जे नमुने बसले आहेत आपल्यासमोर हे रसिक नमुने आहेत नांदुरा शहरातले. आणि थोड्या वेळानंतर आणखीनही या ठिकाणी शहरातले सर्व रसिक श्रोतावर्ग उपस्थित होणारच आहे निश्चितपणे. आपल्या सर्वांचे आवडते नेते आदरणीय आमदार राजेशजी हेकडे यांचंसुद्धा काही वेळानंतर आगमन होईल. त्यांनासुद्धा अतिशय उत्कंठता असते अशा कार्यक्रमाची. ते सातत्याने वाट पाहत असतात आणि नेहमी आम्हाला पत्रकार संघाला प्रोत्साहित करत असतात की अशा स्वरूपाचे आपण कार्यक्रम घ्या. पण आता सध्या जबाबदारी वाढली असल्यामुळे त्यांना खूप फिरावं लागतं आणि म्हणून थोड्या वेळात ते या आपल्या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित राहतील. मी एक छोटासा आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम या ठिकाणी नंतर करू. ठीक आहे. आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद. मी सन्माननीय ठाणेदार साहेबांना अशी विनंती करेन की त्यांनी या ठिकाणी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. आदरणीय ठाणेदार साहेब श्री विलासजी पाटील साहेब. मुळात की पोलीस आणि पत्रकार हे दोन विरोधाभास असलेल्या विरुद्ध दिशा असलेल्या बाबी आहेत आणि त्यांच्यासमोर आम्ही स्टेजवर बसणं आणि त्यांच्यासमोर बोलणं ही थोडी कठीण बाब आहे. त्यामुळे आणि त्याचप्रमाणे जर असा वीरेंद्र सहवागसारखा बॅट्समन छक्के शेरशायरी करून गेला आणि आमचा काही संबंध असा शेरशायरीशी येत नाही. आमचं फक्त एवढंच ते मादरचोद गाडी निकाल हे झाले पॅटो निकाल आमची एवढीच भूमिका असते. त्यामुळे ते शेरशायरी मिर्झा गाली बनते अकबर जोधा अकबर बिरबल ते आम्ही दूर आहे त्या विषयापासून. पण तरी आनंद वाटतो या पत्रकारितेच्या क्षेत्रात आपण एवढे बिझी असतात. विषय पत्रकारिता म्हणजे खूप मोठा विषय आहे. तो आपल्याला आपण काही विषय शब्दामध्ये मांडता येणार नाही. त्यांची आजची परिस्थिती व्यथा किंवा त्यांचे समोरचे चॅलेंज किंवा त्यांना काय त्रास होतो प्रत्येक गोष्टीमध्ये. कारण मी सुद्धा पोलीस खात्यात 30 वर्षापासून सेवा करीत आहे आणि पोलीस पत्रकार नाण्याची एक बाजू आहे. एक बाजू पोलीस तर एक बाजू पत्रकार.
एखाद्या घटनेचं जे पोलिसला माहीत नसतं ते पत्रकारांना माहीत असतं आणि पत्रकारांना जे माहीत नसतं ते पोलिसांना माहीत असतं आणि दोघांचा जेव्हा चांगला समन्वय तेव्हा दुवा साधला तो तेव्हा जनतेसमोर मात्र जे सत्य आहे ती सत्य परिस्थिती येत असे आणि दिवस रात्र अहोरात्र मेहनत करून पत्रकार हा सुद्धा समाजाच्या चांगल्या वाईट बाबी समाजापुढे मांडत असतो आणि या एवढ्या बिझी शेड्यूलमधून जेव्हा पत्रकार बांधव आपले सर्व तालुक्यासाठी किंवा आपल्या सर्व बांधवांसाठी मनोरंजनाचा कार्यक्रम इथे साजरा करीत आहेत स्वतःच्या मेहनतीने स्वतःच्या एकत्र येऊन त्यांना मी शुभेच्छा देतो. जास्त मी बोलत नाही आणि कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी लवकरात लवकर विनंती करतो आयोजकांना की लवकर लवकर कार्यक्रम सुरू करा. आम्हाला सुद्धा उत्कंठ आहे, आनंद मिळेल. जेव्हा दिवसभर टेन्शन राहतं त्या आनंदाने विनोदाने आपण टेन्शन फ्री होऊ थोडं. एवढी शुभेच्छा देतो आणि 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत. खूप धन्यवाद सर. आपण सांगितलं की पत्रकार आणि पोलीस प्रशासन याच्यामध्ये खरं तर हे एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत आणि आपण सुद्धा या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन आलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. प्रत्यक्ष या कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया. मी सर्व मान्यवरांना विनंती करेन की त्यांनी समोर बसून या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा. सर्वांना माहीत आहे की ज्या कार्यक्रमाची आपण अतिशय उत्कंठतेने वाट पाहत आहात तो कार्यक्रम आपण लगेचच या ठिकाणी सुरुवात करत आहोत. हॅलो, हॅलो, आवाज येतोय माझा व्यवस्थित? म्हणजे विनाकारण साऊंड सिस्टीमला दोष देऊ नका. जर काही थोडंसं कमी जास्त झालं तर हा ओरिजिनल फॉल्ट आहे आवाजाचा. जसा येतो तसा समजून घ्या आणि हे बरं केलं की सांभाळून घेतलं. मी आमचे आदरणीय ज्येष्ठ नागरिक यांना विनंती करेल की हा सोफा इकडे घेऊन घ्या कारण स्पीकर तिकडे आहे, आवाज थोडा इकडे कमी येईल आणि मला तुमच्यासोबत बोलायचं आहे. म्हणजे मी इकडे पाहू की इकडे पाहू त्याच्या समोर आले तर मला बरं वाटेल का तुमचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे. हा सोफा घेऊन समोर बसतो इथेच. थोडंसं सोफा स्पीकरपासून दूर करून तुमचा म्हणजे तुमचे आशीर्वाद पाहिजे आम्हाला, बाकी काही नाही. थोडंसं अजून जवळ करून घ्या. हां, थोडंसं इकडे जवळ करून घ्या. चेअर राहू द्या ना, बस इकडे बस थोडं ठीक आहे. लागल्यास तो दुसरा सोफा असेल तो इकडे लावून द्या. मी जरी आज एक हास्य कलाकार सिने अभिनेता कलावंत म्हणून जरी असलो तरी हाडाचा आणि मूळचा पत्रकार असल्यामुळं एका गोष्टीचा आनंद वाटते की पत्रकारांनी पत्रकाराचा केलेला हा एक सन्मान आहे आणि काहीतरी योगायोग असतात. गेले 1.5 वर्षापासून गजानन महाराज मला बोलवत नाही आहे दर्शनासाठी. आज तुमच्यामुळं उद्या मी शांततेनं दर्शन घेऊन तर जाणारच आहे आणि योगायोग असा की कालची जी तारीख गेली 2 फेब्रुवारी 2001ला माझ्या कार्यक्रमाचा पहिला प्रयोग सुरू झाला होता आणि आज 2041वा प्रयोग आज संपन्न करत आहे. हे सगळी तुमची चूक आहे. इथे भरपूर पत्रकार आले माझ्या हिशोबानं तरी, कारण काय ही जी वेळ आहे आपला प्रेस म्हणजे पेपर काढायची वेळ आहे. पेपर गेला पाहिजे सायंकाळचा संध्याकाळ म्हणजे सकाळचा पेपर जो लोक वाचतात त्याच्यासाठी आपण काय मेहनत करतो ज्यांना माहीत आहे ते समजू शकतात. आणि आताच आमच्या वाघमारे साहेबांनी सांगितलं थोडंसं त्यांनी शेअर सांगताना नेहमीप्रमाणे होते की थोडंसं गोंधळ की घर से मस्जिद है बहुत दूर चलो यूं कर ले किसी रोते हुए बच्चे को हसाया जाए. मोहम्मद रफीचं एक सुंदरसं गीत आहे. आणि दुसरी गोष्ट आनंदाची अशी आहे की पहिल्यांदा तुम्ही पारिवारिक वातावरणात परिवारासहित इथं आला त्यासाठी अभिनंदन, धन्यवाद. गावंडे साहेब अध्यक्ष, आपले महेशजी पांडे उपाध्यक्ष, वाघमारे साहेब सचिव, सोबतच पाटील साहेब, सिंगम ठाणेदार, तहसीलदार मुकुंदे साहेब आणि सर्वच ज्येष्ठ मान्यवर आणि सगळे पत्रकारांना मी इथे उपस्थित सर्वच पत्रकारांना मी आदरांजली व्यक्त करतो आणि जे कोणी अजून येऊ शकलो नाही त्यांना श्रद्धांजली व्यक्त करतो आणि कार्यक्रमाची सुरुवात करतो. दुसऱ्या कामाचा विषय असा की देवानं तुमच्याजवळ जेव्हा काही दिलं नसतं तेव्हा काहीतरी वेगळं दिलं असते. मला ते 2 बोटं घालून किंवा ते शिट्टी वाजवता येत नाही, मग काहीतरी वेगळं असेल म्हणून मी आता झलक थोडंसं पाटील साहेबांना दिली. हे काहीतरी वेगळं आपल्याजवळ असतं, प्रत्येकाने शोधलं पाहिजे. जसं क्राईम रिपोर्टर आहे तो महानगरपालिकेची बीट नाही सांभाळू शकत, कारण जो महानगरपालिकेचा बीटवाला आहे तो ललित किंवा साहित्य नाही लिहू शकत. प्रत्येकाचं आपापलं वैशिष्ट्य असते आणि ह्या वैशिष्ट्यानुसार तुम्ही हसा, मस्त हसा. आणि सर्वांना विनंती, समजलं तरी हसा, महिलांना विशेष करून विनंती इथंच हसा, कारण महिला काय करते इथं थोड्याशा लाजतात आणि घरी जाऊन हसतात. मग मी इथं माझा बीपी वाढते काहून हसलंच काहून नाही, आणि घरच्याचा बीपी वाढते गेली तेव्हा तर बरी होती आता एकटीच हसून राहिली काय झालं. म्हणून रिलॅक्स.
एक तर MS-27 MS-28 एकदम जवळच आहे. आमचा अमरावती जिल्हा आणि तुमचा बुलढाणा जिल्हा लागूनच आहे. बुलढाणा जिल्ह्यानंतर आपला विदर्भ संपतो, तिकडे गडचिरोलीनंतर तिकडे आपला हे संपतो. पण विदर्भातल्या भाषेची काही गंमतच वेगळी आहे. आता ठीक आहे, आपले आमदार साहेब येणार आहे, त्याच्यामुळे मध्ये ब्रेक घेऊ. पण काय होते, आम्ही भट्टी गरम करतो, मग तवा गरम करतो, आणि मग ऐन वेळेला कोणी येऊन पाणी टाकते, मग पुन्हा परत भट्टी गरम करावं लागते. तर तुम्ही सगळे समजदार आहे. आणि काही लोक जे आले त्यांना तो टेम्पो होते, म्हणून मी थोडंसं पहिले सुरुवातीला तुमच्या काही मुद्द्यावर येतो आणि मग बोलतो. तर मित्र, इरसालवाडी नावाचं गाव आहे, ज्या गावात बाळ जन्माला येतं. तर त्याची आई आणि त्याचे वडील बाळ हरिकराव पाटील हा जो आहे, त्याचे वडील हरिकराव पाटील, आई कौतुकाबाई पाटील, ह्या दोघी मिळून आणि या सगळ्यांचा परिचय. दादू तो थोडासा मॉनिटर देऊन द्या. माझी भाऊ तो इकडे करा. हॅलो हॅलो हॅलो, बस ठीक. मागे आवाज येतोय? हां, काही कमी जास्त झालं तर सांगा. ओके, कारण हॉल मोठा आहे, पब्लिक कमी आहे. हॉल भरला तर मजा येईल. बरं, नाही नाही जास्त वाढू नका, हमिंग होईल थोडंसं. हां, ओके. तर हा प्रवास जो आहे, मग बाळ, बाळू, बाळ्या आणि आमदार बाळासाहेब कसं म्हणतो, त्याचा हा प्रवास आहे. सलग 2-2.5 तास 54 पात्र मी एकटा करतो आणि या पात्राच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत जुळतो. परंतु थोडंसं वातावरण निर्माण करायला आणि तुमच्या सर्वांसोबत जुळून घ्यायला थोड्याशा बाकीच्या गमती जमती सांगतो, ज्या रोज होतात. विशेष करून तुम्हाला माहीत आहे की म्युझिक, संगीत हा जो विषय आहे आपल्या जीवनात कुठंच नाही आहे. कोणतीच बायको नवऱ्यासाठी गाणं म्हणत नाही, कोणताच भाऊ बहिणीसाठी गाणं म्हणत नाही, कोणतीच बायको नवऱ्यासाठी, नवरा बायकोसाठी, आई वडिलासाठी, वडील आईसाठी कोणीच गाणं म्हणत नाही. पण चित्रपटात जे संगीत आहे ते संगीत नसतं तर आपलं जीवन म्हणजे ते मीठ नसलेलं जेवण असतं, बरोबर. आणि हे सगळं असताना संगीत करताना एक बासरी म्हणजे काय, तर पोकळ बांबू आहे, त्यातून सूर निघतात. एक चांबळा आहे, त्याला बरोबर लयबद्धतेने वाजवलं त्यातून आवाज निघतो. प्रत्येक यंत्रातून आवाज निघतो. साधा तुम्ही या टेबल वाजवला आणि तोही रिदमने वाजवला, त्यातूनही संगीत बाहेर पडतं. संगीत खरंच नसतं तर आपण चांगलं जगू शकू नसतो. पण संगीताच्या बाबतीत ठीक आहे, बाईक लिमिट असते. संगीत होतं काय आणि केलं काय, काहीच्या काही केलं. आता मध्यंतरी गाणं आलं, पर्वतों से आज मैं टकरा गया, पर्वतों से आज मैं टकरा गया. भोकना होता काय, तुला पर्वत नाही दिसला? एखादा खंबा, एखादा बांबू, एखादा झाड होता, समज दिसतो. पर्वताला भिडला तरी तुला दिसलं नाही, आणि ते बैऱ्या कानाची तिकडून बोंबून राहिली. तुमने दिया आवाज लो मैं आ गया, तिचा आवाज दिला म्हणून पर्वत नाही दिसून राहिला. गाणे लिहिताना काहीच्या काही लिहिलं. मधात एक गाणं लिहिलं होतं, आती नाही. आमचे जगदीश भाऊ म्हणे दवाखान्यात जाय, 2 गोळ्या घे, मग म्हणजे थांबत नाही. काही अचकल पचकल खाल्ल्यावर तेच होणार आहे. बरं, गाणे लिहिताना ते काही लिहिताना आपल्याला काही समजत नाही. तू धरती पे चाहे जहां भी रहेगी, तुझे तेरी खुशबू से पहचान लूंगा. माणूस होय का कुत्रा होय का पाटील साहेबाच्या श्वान पथकात होता? डॉग स्क्वॉड, तुझे तेरी खुशबू से पहचान लूंगा. मध्येच एक गाणं आलं, मैं दुनिया हिला दूंगा तेरी चाहत में. त्याची बायको आली म्हणे इकडे या. कालपासून तो टेबल तिकडे सरकार लावलं, ते नाही जमून राहिलं. मग दुनिया हिला दुनियाच्या गोष्टी करता काय नाही, जेवढं पसते तेवढंच करा. मधातच एक पोरगी जाती हूँ मैं, तो म्हणे जल्दी है क्या. ओ, तिनं 3 जणांना टाईम दिला आहे, ते एकट्याच्या वरचोर आहे काय? आजकालच्या पोरीचा भरोसा नाही. एकाले हाय, दुसऱ्याले बाय, तिसऱ्यासोबत निघून जाय. पण अशा पोरी नांदुऱ्यात नाही, कारण मला कार्यक्रम करायचा हा. तशा छोट्या छोट्या गमती जमतीतून निर्माण होते. तुम्हाला माहित आहे आपल्या वऱ्हाडी भाषेत काहीतरी गंमत आहे. आता जसं आपण तुम्ही अकोट, अकोला हा जो जिल्हा आहे आपला, अकोट अकोला जो जिल्हा आहे, येऊ द्या अजून लागेल तर घेता येईल. अकोट अकोला जो जिल्हा आहे, जासाल, येसाल, बसाल. थोडंसं पुढे वाशिमला गेलो, वो धोयेवाला आहे, वो बैठेवाला आहे, वो आयेवाला आहे. आणि नागपूरला गेलो तर च आणि जले या लागते. म्हणजे मी जवळ गेलो होतो, मी जवळ गेलो होतो, त्याचं ज आणि चले. आज चालणं बे चालणं, कवाचं म्हणलं तुला चालणं बे, मी तुला म्हणलं नाही काय. बरं ठीक आहे, मराठीत ते वराठीत च आणि ज येते इथपर्यंत ठीक आहे. पण त्यातल्या त्यात मराठीचं एक लाईन असताना त्यात हिंदी शब्द येते. हिंदी, मी न तिला लय चायलं पण ते बेवफा निघली. मी जेव्हा निघालो जगनाळे चौकातून
मग तिकडे त्रिमूर्ती चौकातून पाहतो तर काय पोलीस. मग मी छुपून गेलो. हा लपून नाही जात, छुपून जातो. काहीच्या काही भाषेचा विषय. आणि आम्ही अमरावतीवाले काही कमी नाही आहे. अमरावतीवाले सहज नाही बोलत, सूर काळे आहे. सूर काळत असं लंबा विषय. म्हणजे आपण कसं म्हणतो, मी गेलो, मी आलो, मी जातोय, मी येतोय, नाही. आम्ही अमरावतीवाले जरा सूर काळे आहे. मी जाऊन राहिलो होतो, मग तो तिकडून येऊन राहिला होता. मी त्याने म्हटलं तुझ्यानं होत नाही ना बे, म्हणून तुला सांगतो ना, तू याच्यानं जमत नाही ना ते. असं या प्रत्येक भाषेचं वेगवेगळं गणित आहे. 100 किलोमीटर भाषा गेली का भाषा बदलते. पण तरीही पण एक नक्की आहे, तुम्हाला जसं हसायला जमतं तसं हसा. कारण आपल्या वराडी भाषेची गंमतच वेगळी आहे. वराडी भाषेत आता तुम्ही माहिती आहे काय, कुछ कुछ होता है गाणं आलं होतं. ह्या गाण्यात काय आहे, आता कुछ कुछ होतं, तुला काहीतरी होतं तर तू पाय, आम्हाला काय त्रास देऊन राहिली. पण वराडी भाषेत हेच गाणं ट्रान्सफर केलं तर काय मजा येते. तर मी सध्या हरिकराव पाटील म्हणून तुम्हाला त्या पूर्ण गावाच्या कथा सांगणारा, गोष्टी सांगणारा. तर कुछ कुछ होता है हे गाणं. ते जवळ आले, ते जवळ आले, अनमले म्हणाले, चल जाऊ आपण दोघ सिनेमा पाहाले. ते जवळ आले, तुम पास आए. ते जवळ आले, अनमले म्हणाले, चल जाऊ आपण दोघ सिनेमा पाहाले. चकवून दिल्लाव, मले नाही नेल्लाव. चकवून दिल्लाव, मले नाही नेल्लाव. काय करू माय मले कसं कसं होते, काय करू माय मले कसं कसं होते. बरं, ह्या गाण्यातून जसं मजा आली. तुम्हाला माहिती आहे गाण्यात काही विशेष नसते. मला ते मेरा पिया घर आया और आमचे काय बाहेर जाते काय, घरीच येते ना. पण प्रत्येक गाण्यातलं काहीतरी वेगळं, काहीतरी वेगळं. सगळ्यात खतरनाक गाणं, फूलों का तारों का सबका कहना है, 1000 में मेरी बहना है, सारी उम्र हमें संग रहना है. कोण तिचं लग्न नाही करशील काय, घरीच ठेवतं. पण काही आपलं प्रेम उतवालन गाणे गायला गेलं. पण आपल्या गाण्याची काही मजा आहे. आता तुम्हाला माहिती आहे आजकालचे लग्न जेव्हा जुडते की नाही, तर लग्नाच्या आधी एवढा खर्च होता की तेवढ्याच्यात आपले 3-4 लग्न होऊन गेले होते पहिले. कारण काय होतं, एक पोह्याचा कार्यक्रम राहत होता, चहा पाणी होत होतं, इकडून तिकडून माहिती काढत होते, दुसरी बैठक फायनल. आता बैठकच बैठक आहे, फायनल काहीच नाही. आणि मग ह्या सगळ्या गोष्टीत ते जुनं गाणं जे होतं, 1 कप चहा आणि 1 प्लेट पोह्यावर जिथं लग्न जुळत होतं. इथं बरेचसे आमची मंडळी बसले, त्यांचं लग्न त्या काळात झालं आणि त्याच कंडिशनमध्ये झालं. सौतन पिक्चरचं गाणं आठवते असेल. आठवते. पण या गाण्यात काही विनोद आहे का, काहीच नाही. पण हे गाणं वराडीत आमच्या कौतुकभाई पाटलांनी म्हटल्यावर काय होऊ शकते. कौतुकभाई पाटलांनी एका शौक आहे वराडीत ट्रान्सलेट करायचं, कोणतंही पिक्चर, हिरो, गाणं कोणतंही. तर आमच्या कौतुकभाई पाटील शायद मेरी शादी का खैर, वराडी ट्रान्सलेट बहुतेक माया लग्नाचा विचार, बाकी काहीच. बहुतेक माया लग्नाचा विचार मनात आला वाटते, म्हणून तुम्हाला माया मायन चहा पाण्याले बोलावलं वाटते. उद्या जरा अर्धा डझन नाही जमून फुल डझनभर टाळ्या उद्या सांगा, तब्येतीत टाळ्या होत्या. बहुतेक माया लग्नाचा विचार मनात आला वाटते, म्हणून तुम्हाला माया मायन चहा पाण्याले बोलावलं वाटते. अन पाखरू हे एकट पाहून मले जाळ टाकलं वाटते, म्हणून तुझ्या मायनं मले चहा पाण्याले बोलावलं वाटते. ठीक तुम्ही
4 वाजता माझ्या घरी ये जा, लाजू नका शरमू नका, मायाचा हात माग जा. आणि ठीक तुम्ही 4 वाजता माया घरी ये जा, लाजू नका शरमू नका, मायाचा हात माग जा. नाही नाही बाप्पा मला नाही जमणार, तोबा माई तोबा मी लफड्यात नाही पडणार. ह्याच गोष्टीवर तुमच्यावर माया जीवाला वाटते, म्हणून तुम्हाला माया मायना जन्माने लेबू. तर जसं या कौतुकाबाईचं उदाहरण झालं, असे एक एक पात्र तुमच्यासमोर येईल आणि घटना पुढे पुढे जात राहील. पण तुम्हाला माहिती आहे हास्याचं काही आपलं शास्त्र असते, हसण्याचा काही प्रकार असते आणि हसताना मन मोकळं असलं पाहिजे. जसं तुम्हाला सांगितलं की आपण आजकाल 2 ग्रुप झाले, एज्युकेटेड आणि सुशिक्षित. म्हणजे काही लोक कसं आता एखादा चांगला विषय तर मन मोकळा असते, त्याला मला जसं त्याचं असते तसं असते, तो सुशिक्षित. पण मी हसताना माझ्याकडे किती लोक पोहून राहिले, तो एज्युकेटेड. त्याच्यात तो CBSE पॅटर्नला असला तर अजूनच वांदे. आजकाल तो मोठा वांदा झाला. कारण आपल्याला माहीत आहे आजपासून म्हणजे 4च मीडिया आहे. विलास पाटील सर आणि मुकुंद सर दोघांना पुन्हा एक आमच्या मीडियाचा विषय सांगून देतो. 4च प्रकारचे मीडिया आहे. प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, डिजिटल मीडिया आणि सोशल मीडिया. सर्व मीडिया या माध्यमात येते, 5वा मीडिया नाही. आणि दुसरी आनंदाची गोष्ट अशी आहे की रक्ताचं पाणी करून पत्रकार लोक आपण जे मेहनत करून आणतो, पण कुठंतरी आता मालकशाही आपल्यावर. पहिले पत्रकार म्हटल्यानंतर त्याचं वर्चस्व होतं, तो म्हणल तसं. आता मालकाच्या पुढे जाता येत नाही. तुम्ही दिलेली बातमी सकाळी पेपरला छापून येईल की नाही याची शाश्वती मालकही देऊ शकत नाही, कारण काही वेगळं असू शकते. आपण त्याच्याबद्दल काही बोलत नाही. परंतु एक नक्की की आजही तळागाळात काम करणारे हाडाचे पत्रकार आहे. आणि म्हणून सरकार असो, भ्रष्ट यंत्रणा असो, भ्रष्टाचारी असो, कोणी असो, हे कमीत कमी कंट्रोलमध्ये आहे. म्हणजे तुम्ही आम्ही ते एक पुण्याचं काम करतो. आणि अजूनही इलेक्ट्रॉनिक मीडियावर दाखवलेल्या बातम्यापेक्षा प्रिंट मीडियावर इतका भरोसा आहे जितका कोणावरच नाही. आणि हे प्रिंट मीडियाची ताकद आहे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत कंटिन्यू ब्रेकिंग न्यूज आल्यानंतर उद्या सकाळचा पेपर येऊन अधिकृत काय झालं हे जेव्हा माणूस वाचतो तेव्हा तो अधिकारानं भरोसा करतो. आणि त्यांच्यावर जबाबदारीसुद्धा आहे, कारण आपण खाली डिस्क्लेमरमध्ये लिहून देतो की या पेपरमध्ये छापून आलेले प्रत्येक गोष्टीसाठी जबाबदार संपादक आहे. आणि बरेचसे संपादक तारखेवर सुद्धा जातात, थोडंसं चुकलं का आजकाल डायरेक्ट नोटीस आहे. म्हणजे तुम्ही काय करता त्याच्या हिशोबाने. आणि ठरवलं तर काहीही होऊ शकते. सकारात्मक बातम्या लिहिताना मी आता अमरावतीला तो विषय चालू केला, कारभार आणि कारभारी. कारभार आणि कारभारी. ते कारभार आणि कारभारीमध्ये एक नवीन प्रॉब्लेम असा आहे की ॲडमिनिस्ट्रेशन कसं चालतं. जसं आता ठाणेदार आहे, ते एक नांदुराचे ठाणेदार पूर्ण व्यवस्था कशी सांभाळतात, किती कर्मचारी आहे, काय त्रास आहे, किती बीट आहे, किती गाव आहे, कसं पोचता येईल तिथपर्यंत. आज अमरावती जिल्ह्याची मी त्या दिवशी बातमी लिहिली, आमचे पोलीस आयुक्त साहेब हे 2दा गोळीबारातून आणि एकदा बॉम्बस्फोटातून वाचलेले आहे. ते माहितीच नव्हते कोणाला. पूर्ण अमरावती जिल्ह्यात आज जवळपास 20 लाख लोक आहेत, त्यापैकी 12 लाख लोक शहरात राहतात. दादा थोडं कमी कर, हॅलो कमी करतो. आणि आता माहिती खरंच सोडू नको, हॅलो हॅलो ठीक. तर 1300 कर्मचारी आहेत, त्यापैकी 300 रिक्त पद आहे. आणि त्या 1000पैकी जवळपास 150 ते 200 ते फक्त गार्ड किंवा बाकी ड्युटी साहेबाच्या घरी, साहेबाच्या बंगल्यावर अशाच पद्धतीने. बहुतेक साहेब आले, आपल्यापैकी कोणी असेल आले आहे ना. हां महेश भाऊ साहेब आले वाटते, राजेश भाऊकडे. हां आमदार साहेब आले, या त्यांचं सन्मान करू. येऊ दे, नाही येऊ दे, आपण स्वागत करू. हां सन्माननीय आमदार राजेशजी, आपण कृपया मंचावर स्थानापन्न व्हावं. खरोखरच अतिशय आनंदाचा आजचा दिवस आहे. ज्याप्रमाणे आपण माननीय आमदार साहेबांची अनुमती घेऊनच हा कार्यक्रम सुरू केला, कारण की आपल्या नांदुरा शहराची परंपरा आहे की 8:30 वाजेपर्यंत रसिक श्रोते घरून निघत नाही. आणि म्हणून आणि गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने राजेशजी इकडे हे
राजकीय क्षेत्रातलं एक नावाजलेलं व्यक्तिमत्व जरी असलं तरी कलेच्या क्षेत्रात सुद्धा त्यांना खूप मोठी जिज्ञासा असते आणि म्हणून अशा कार्यक्रमासाठी ते आम्हाला प्रोत्साहित करतात. तालुका पत्रकार संघाच्या वतीने मी सुरुवातीला सांगितलं अतिशय दर्जेदार कार्यक्रम आम्ही या ठिकाणी केलेले आहेत आणि आजसुद्धा त्यांच्याच उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतो आहे. मी नांदुरा तालुका पत्रकार संघाचे आमचे ज्येष्ठ पत्रकार आदरणीय एकनाथरावजी अवचार सर यांना विनंती करतो की शाल श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान करतील. सोबत सर्व पत्रकार येतील आमचे बांधव, जेणेकरून माननीय सन्माननीय आमदार साहेबांचं प्रेम सर्व पत्रकारांवर सातत्याने असते. राजकीय व्यक्तीचं प्रेम पत्रकारांवर असणं अत्यंत आवश्यक आहे आणि म्हणून सर्वांनी या ठिकाणी यायचं. सर्व पत्रकार बांधव आपल्या पत्रकार संघाचे त्यांनी असं तिथं अनावधान तुम्ही या खूप खूप धन्यवाद. कार्यक्रम सुरू होऊन अर्धा तास झालेला आहे, तेव्हा मी माननीय राजेशजींना विनंती करतो फक्त शुभेच्छा आम्हाला या कार्यक्रमाला 1-2 मिनिटं शुभेच्छा द्यावी विनंती. तालुका पत्रकार संघाच्या वतीने आज श्री मंगेश ठाकरे यांचा इरशाद नमुने हा कार्यक्रम पत्रकार संघाने आयोजित केलेला आहे. त्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व मान्यवर पत्रकार आणि या नांदुरा शहरातील व परिसरातील सर्व बंधू आणि भगिनींनो, पत्रकार दिन हा होऊन बरेच दिवस झाले. पत्रकार दिनाच्या निमित्ताने आपल्या नांदुरा शहरात पत्रकार बांधवांनी अतिशय सुंदर असे कार्यक्रम यापूर्वी केलेले आहेत. निश्चितच ठाकरे साहेब देखील अतिशय चांगला कार्यक्रम इथं करतील, कारण त्यांचं नाव मी आधी बरेच वेळा ऐकलेलं आहे आणि आपले पत्रकार कार्यक्रमाचं शीर्षक, कार्यक्रमाचं नाव जरी इरशाद नमुने असलं तरीही पत्रकार आमचे अतिशय चांगले आहेत. ठाकरे साहेब आमच्या नांदुरा शहरातील पत्रकार हे इतर ठिकाणच्या पत्रकारांपेक्षा आगळे वेगळे आहेत. तुम्ही आता बोलले पत्रकारितेला राजाश्रय पाहिजे. मी तुम्हाला सांगतो, आमच्या नांदुरा शहरातील पत्रकारांना कोणत्या आश्रयाची जरूरत नाही, आवश्यकता नाही. अतिशय सशक्त असे पत्रकार आहेत. निश्चितच ते जे समाजात घडते ते लिहित असतात, सातत्याने लिहित असतात. त्यामुळे मी या कार्यक्रमानिमित्त सर्व पत्रकारांना शुभेच्छा देतो आणि उपस्थित मंडळींना देखील शुभेच्छा देतो. आणि मी आज उशीर झाला मला यायला, अर्धा तास. मी कधी उशीर करत नसतो, साधारणतः मी वेळेवर पोहोचण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतच असतो. परंतु आज मला एका अतिशय महत्त्वाच्या कामात अडकावे लागले म्हणून मला उशीर झाला. त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो आणि परत एकदा शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. बस सर, थोडासा हलका इको कमी करू का? नाही का? मग बेस कमी कर. हॅलो ठीक. बस सर, सन्माननीय आमदार साहेब, आपण जे शब्द वापरलेत ते खरोखरच लागू होतात. कारण आश्रयाची त्याला गरज असते ज्याचं कार्य कमी असतं. आणि
आता पुन्हा तुम्हाला म्हटलं की मग अशी भट्टी जमवा लागते, तवा गरम करावं लागते. परत एकदा तवा गरम करू. तर आमचे सन्माननीय आमदार साहेब आणि नांदुरा तालुका पत्रकार संघाच्या वतीनं अचानक इथे एक अनाऊन्समेंट झालेली आहे. कौन बनेगा करोडपती 2 मिनिटाचा हा गेम घ्यायचा आहे आणि 5 प्रश्नाचे 5 उत्तरं दिले तर 5 लाख रुपये इथं बक्षीस भेटणार आहे. कोण येते? कोणी एक जण या. फक्त थोडंसं नियम सांगून देतो. ओरिजिनल उत्तर द्यायचं नाही. कोणतं तरी आपलं एक उत्तर ठरलं तेच उत्तर द्यायचं, म्हणजे खोटं बोलायचं, खरं उत्तर. जसं माझं नाव विचारलं काय मंगेश ठाकरे तर नाही, एखादं उत्तर ठरलं तेच द्यायचं. तर 1 लाख, दुसरं बक्षीस झालं की 2 लाख, असं 5 लाख भेटणार आहे. कोण येते? कोणी पण एक जण 2 मिनिटासाठी घ्या. 2 मिनिटाचाच गेम आहे. म्हणजे जेवढ्या वेळात कोण बनेगा करोडपतीमध्ये जाहिरात येते तेवढ्यात हा गेम होणार आहे. कोणी पण इकडे महिला वर्गापैकी आले चालते, इकडे कोणी आले चालते, आपल्या पत्रकार संघाचे कोणी सदस्य आले तरी चालते. आमचे आमदार साहेब आणि आपले पत्रकार संघ मिळून हा 5 लाखाचा बक्षीस आहे. तुम्हाला माहीत पडणार आता पुढं काय आहे. एक कार्यक्रमातलाच भाग आहे. कोणी नाही, जगदीश बोल होते ना, जगदीश कोणी नवीन आहे ना, हे तर सगळे रेग्युलर आहे. हां, हे पाया पडलं आपल्याला जोरदार. अरे तिकडे चालले हे तर पॅकेज होतं गव्हर्नमेंटचं, येता येतं तिकडे चाललं गेलं. बरं काय कोण येते तिकडे मागा? कोणी येते? या तरुण मंडळ एक पटलं आपल्याला. या सर दादा स्वागत आहे. या 2 मिनिटाचा गेम आहे. सगळ्यांना मजा येईल, तुमच्यामुळे माझ्यामुळं तो गेम खेळायचा आहे. आणि मेहनतीशिवाय काहीही मिळत नाही हे गेममधून तुमच्या लक्षात येईल. दादा तुमचं नाव सांगा. तो मनोहर दळवी, निमगाव. काय पत्रकारितेचं काम करता? काय करता तुम्ही सांगा ना. शेतकरी? काय शेतकरी आहे. बरं, तर हे शेतकरी आहे, यांच्यासाठी तर अजून जोरदार एकदा टाळ्या होत्या मित्र. कारण आपण काय करतो तुमचा मोबाईल आहे ना की? आपण काय करतो, सकाळी झोपेतून उठल्यावर प्लॅनिंग करतो, उद्या असं करू, परवा तसं करू. अरे विचार नका करू. आपण भाड्याच्या घरात राहतो देवाच्या, उद्या सकाळी उठलोच नाही तर. म्हणून सकाळी जर उठले तुमचे डोळे उघडले, आपलं घर दिसून राहिलं, तर पहिले ज्या देवाला मानता ते गजानन माऊली असो कोणी असो, तिला नमस्कार करा का तुमच्यामुळे आज 24 तास भेटतात, मी काहीतरी पुन्हा करून दाखवतो. त्यानंतर तुमची माऊली, तुमची ताई, तुमची वहिनी, आई, आजी कोणी पण चहा, नाश्ता, जेवण जे काही आणते त्यांना धन्यवाद द्या आणि सोबतच शेतकऱ्याला धन्यवाद द्या, कारण तो पिकवते म्हणून आपण खातो. आणि त्यानंतर मला नाही वाटत आपल्यापैकी कोणी घरात कुलूप लावून झोपत असेल. बाहेरच्या फटकाला कधी कधी लावतो, काही चुकलं नाही पाहिजे म्हणून, पण दरवाजाला फक्त कडी लावतो. त्याचं कारण माहिती आहे काय? विलास पाटील साहेब पूर्ण पोलीस यंत्रणा आणि बॉर्डरवर उभी असलेली मिलिटरी ती आपल्या सुरक्षेसाठी उभी आहे, म्हणून आपण सुरक्षित होतो. म्हणून आयुष्यभर निसर्गाचा सन्मान करताना देवाला, शेतकऱ्याला आणि मिलिटरीला, पोलिसाला सन्मान नेहमीच करा आणि त्यांचा सन्मान नेहमीच ठेवा. दुसरी गोष्ट, चुकत असेल तर त्यांना सांगणं आपलं काम आहे, पण सन्मान सगळ्यात महत्त्वाचा आहे. तर तुमचं नाव परत एकदा? मनोहर भाऊ, तुमचा मोबाईल काढा, समोर या. मनोहर भाऊ आणि आम्ही खेळणार तुमच्या हातातच राहू द्या. याला काय म्हणतात? बस. तर तुम्हाला 5 प्रश्नांची उत्तरं द्यायची आहे. जसं मी तुम्हाला विचारलं तुमचं नाव काय, तर मनोहर भाऊ म्हणतात काय म्हणायचं? मोबाईल. म्हणजे 1 लाख भेटेल. मी म्हटलं काय खातात? मोबाईल. काही विचारलं तर काय सांगायचं आहे? तर 1 लाख रुपये भेटेल. जर तुम्ही ओरिजिनल उत्तर दिलं तर काय होईल? बक्षीस चाललं जाईल. नक्की. आमचे आमदार साहेब आणि तालुका पत्रकार संघ नांदुरा यांच्या वतीने 5 लाखाचं बक्षीस आहे. सुरू करू का? ट्रायल बॉल देऊ का? ट्रायल प्रश्न थोडं समोर आहे, असं थोडंसं आमचा आवाज आला पाहिजे. हां, तुम्ही कोणा गावचे? मुंबई. हां, जमलं. बस असंच ठेवा. मोबाईल लागेल वर ठेवा, विसरलं नाही पाहिजे म्हणून. हां, चुकून खरं उत्तर दिलं तर पैसे चालले जाईल. आता पहिला प्रश्न 1 लाख रुपयासाठी. तुम्ही काय करता? मोबाईल. 1 लाख रुपये जिंकले मनोहर भाऊ, जोरदार टाळ्या होत्या. 1 लाख रुपये. आता दुसरा प्रश्न, तुमच्या पत्नीचं नाव काय? मोबाईल. व्हेरी गुड. 2 लाख रुपये जिंकले. 2 लाख रुपये. पहा, एवढा सोपा गेम होता, तुम्ही आले नाही. आता तिसरा प्रश्न, मी थोडासा प्रश्न घुमू शकतो, विसरू नका. मोबाईलच म्हणा. तिसरा प्रश्न आहे, तुमच्या वडिलाचं नाव काय? मोबाईल. 3 लाख रुपये जिंकले. 3 लाख रुपये. बरोबर आहे. आणि आता त्याच्या पुढचा प्रश्न क्रमांक 4. तुम्ही कोण्या कॉलेजमध्ये शिकले? मोबाईल. आता पहा, 4 लाख रुपये जिंकले. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे भाऊ साहेब. आणि आता सरकारी यंत्रणा, सरकार आणि आमिष, जसं पोलीस यंत्रणा सांगते का QR कोड देऊ नका, OTP देऊ नका, लिंक ओढू नका, तरी आपण तेच करतो. तशी मूर्खपणा करू नका. आता तयार राहा. शेवटचा महत्त्वाचा प्रश्न आहे. 5 लाखाचा प्रश्न. 4 लाख रुपये जिंकले तुम्ही, बरोबर आहे. आता मला सांगा, 5वा प्रश्न आहे, 5 लाख रुपये पाहिजे का मोबाईल? मोबाईल. पाहू दे मोबाईल.
हा मोबाईल तुम्हाला बक्षीस 5 लाख रुपये सोडले तुम्ही त्याच्यासाठी धन्यवाद. धन्यवाद आमदार साहेब, आभार आहे तुमचे शब्द. जे आपले महत्त्वाचे पाहुणे आहेत त्यांना सोडायला तिथं जाऊ शकतो आपण. तुम्ही कार्यक्रम कंटिन्यू करूया. चल धन्यवाद सर. आपण बरं थँक्यू सर, थँक्यू. या जसं मगाशी महेश भाऊ पांडेने म्हटलं 8:30च्या नंतर हॉल हळूहळू भरत जाईल. हे डावे वाढत चालले, उजवे कमी होत चालले, हरकत नाही, सगळ्यांना मजा येत आहे. तर थोडंसं लक्ष द्या. आणि महिला वर्ग जरी कमी असला तरी महिला वर्गाबद्दल बोललेलं माझं काम आहे. महिला वर्ग नेहमी सहन करतो, बरोबर आहे की नाही? महिला वर्गांसोबत काय काय नेमकं होते तुम्हालाही पटल त्यांनाही पटल. महिलांना असं नेहमी वाटते की आमच्यावर अन्याय झाला, वाटते की नाही? आम्हालाच त्रास होते, आम्हाला सगळं दळपण असते सगळं. हो थँक्यू. तर महिला वर्गांना जर वाटत असेल की आम्हाला खूप टेन्शन आहे, आम्हाला खूप टेन्शन आहे, ओके सगळे? हो बसू बसू. नाही तर काही चेअर इकडे पण घेता येईल आपल्याला, हां, किंवा काही मागे लावता येईल. ओके नाही ओके. एकदा कार्यक्रमाचा फ्लो सुरू झाला का तुम्ही आता थांबणार नाही. आपण मुद्दाम आपले हेकडे साहेब येणार होते म्हणून थोडंसं थांबलो होतो, पण की कंटिन्यू करूया. ओके चला. बरं आवाज व्यवस्थित येतोय की कमी जास्त करूया? बरोबर येतोय आवाज? एक मिनिट, थोडंसं घुमतोय आवाज हलकासा, म्हणून म्हणतो तुम्ही मगाशी मस्त सेट झाला होता. हॅलो, बेस कमी करू. हॅलो हॅलो हॅलो. आता ठीक आहे. आता येतोय की घुमतोय? येतोय, ठीक आहे. बरं तर नाही हे समोर ठीक आहे, माझा हॉल मोकळा आहे ना, इको होतो. तुम्ही आपलं थोडंसं तुम्हाला उदाहरण देईल मी. आपल्या घरातला हॉल जर मोकळा असला तिथेही तोच प्रॉब्लेम होते, म्हणून तुम्ही जास्त आवाज वाढवायला नाही लागला. आणि मॉनिटर चांगला आहे, सगळं व्यवस्थित आहे, ओके. हां चला, तुम्ही तयार असेल मूडमध्ये? मगाचा जो मूड होता तोच मूडसाठी एकदा जोरदार टाळ्या होते मित्र. महिलांना असं वाटते की निसर्गानं, देवानं, पुरुषांना सगळ्यांना आमच्यात अन्याय केलेला आहे. पण मी सांगतो, महिलांना जेवढं भरभरून निसर्गानं दिलं, जेवढं सर्वांनी दिलं, तेवढं कोणच नाही दिलं. आणि दुसरी गोष्ट, फक्त समाधान नाही दिलं महिलांना. काय नाही दिलं? समाधान. तुम्ही समजा तिला जगातल्या भारीतला भारी 32 डायमंडचा जरी एखादा हार देऊन दिला तर तिला ते 36 डायमंडचंच आवडतं. धीरूभाई अंबानीपासून किंवा आपल्या मुकेश अंबानीच्या पत्नीला जरी विचारलं तर तेही सांगते काही नाही, मागच्या वेळेस मला ते 3 करोडची अंगठी आवडली, ती त्यांनी 2.5 करोडचीच घेऊन दिली. तिलाही त्रास आहेच. आणि त्या मुकेश अंबानीचं पोरगी सांगते मला लार्ज पिझ्झा खायचा होता, मी स्मॉल पिझ्झा खाऊन दिवस काढले. प्रत्येकाला आपल्याला स्ट्रगल मोठं वाटते, काही सगळ्याला लागू आहे, कोणाचंच काही नाही. तर महत्त्वाचं काय, महिला वर्गांना काय काय भेटलं? मला आपले सगळे पत्रकार लोक आहे, मला फक्त एखाद्या नदीचं नाव सांगा. ज्ञानगंगा, म्हणजे लेडीजचंच नाव आहे, अजितलीच नदी ज्ञानगंगा. गंगा, कावेरी, कृष्णा, कोयना, यमुना, गंगोत्री, सगळे लेडीजच्या नावानं नदी आहे की नाही? जगातली एकही नदी नाही, सगळ्या नदी लेडीजच्या नावानं आहे की नाही? पुरुषाच्या नावानं आहे कोणी? सखाराम, तुकाराम, जगदीश, महेश, मंगेश अशा नावाची नदी पाहिली काय? अजिबात नाही. आमच्या नावानं काय ठेवलं? पुरुषांच्या नावानं खाऱ्या पाण्याचा सागर. आम्ही त्याच्यातच खुश का सगळ्यांना देऊन भेटते, पण फुल खारट करून टाकते आम्हाला. बरं तेथपर्यंत बर्दाश्त केलं. फुलाचं नाव घ्या एखाद्या फुलाचं, गुलाब, जाई, जुई, चंपा, चमेली, सगळे लेडीजच्या नावानं. आणि पुरुषाच्या नावानं काय? झेंडू, गेंदा, मोगरा वगैरे सगळं लेडीजच्याच नावानं. बरं तुम्ही मंदिरात गेले, पूजेचं सगळं साहित्य पूर्ण लेडीजच्या नावानं. आरती, भक्ती, पूजा, अर्चना, आराधना सगळं लेडीजच्या नावानं. पुरुषाच्या नावानं काय? प्रसाद आणि घंटा. बरं भाजीपाला कोणी नाही ठेवला आमच्याजवळ. मेथी, चाकवत, भेंडी, पालक सगळं लेडीजच्या नावानं. आमच्या नावानं काय? ढेमसं, वांग. म्हणजे तरी आम्हाला नाराजी नाही आहे. बरं शक्ती पहा ना, तुम्हाला मला ज्या ज्या गोष्टी पाहिजे, जे शक्ती पाहिजे ती पूर्ण महिलांजवळ आहे. पूर्ण शक्ती महिलांजवळ. तुम्हाला लक्ष्मी पाहिजे, पैसा पाहिजे, लक्ष्मी देवीजवळ जावं लागते. तुम्हाला थोडीशी विद्या पाहिजे, सरस्वती देवीजवळ जावं लागते.
तुम्हाला ताकद पाहिजे, दुर्गादेवीजवळ जावं लागते. तुम्हाला शक्ती पाहिजे, कालिका माताजवळ जावं लागते. सगळ्या शक्ती सगळ्या महिलांजवळ. आणि आपल्याला काय म्हणून टाकलं? शंकरजी डमरू वाजवाले. पण तरी एक गोष्ट नक्की की महिला जेवढं सहन करते, महिला जेवढं सांभाळते आपला परिवार, आपलं घर आणि आपले मुलं बाळं, संसार, सगळ्या गोष्टी, त्याच्यामुळं आपला हा परिवार टिकून आहे. महिला शक्तीला माझं समान आहे. परंतु महिला शक्तीचा एक नवीन प्रॉब्लेम आहे. महिला शक्तीची दुश्मन कोणी असेल तर फक्त महिला शक्तीच आहे. हे मान्य आहे का तुम्हाला? मी पटवून देतो. आपल्या घरी आमची बहीण म्हणजे तुमची नणद आली तर ती महिलाच आहे ना. पण आमची बहीण तुमची नणद घरी आली की आपल्या बहिणीची, आपल्या बायकोच्या चेहऱ्यावर माहिती आहे तोंडावर वारा वाजून जाते. आली व माय, आता हे डोकं खाते. आईची तब्येत कशी करून ठेवली, दादाचे हाल काय केले, घर काय कसं, हिची स्वच्छताच नाही, कधी जाते तिची वाट पाहते. हे महिलांचं प्रेम आहे. आणि याउलट आमचं पुरुषांचं प्रेम आहे. तुमची बहीण, आमची साडी, ती जेव्हा येते आमच्या चेहऱ्यावर किती प्रसन्नता आहे. बाले लय दिवसानं आली ती म्हणते बाप्पू आता येऊन गेली 2 महिने आधी. नाही ना, लय गॅप झाली ना, मधात येत जाय, तू आली का थोडंसं बरं वाटते, ताईली आधार होते. म्हणजे इथपर्यंत का? बरं, सहनशक्तीच्या बाबतीत आपण म्हणतो महिलांना सहनशक्ती जास्त, अजिबात नाही. म्हणजे तुम्ही थोडंसं बसचा प्रवास करत असताना एखाद्या तुमचा खांदा असा बाजूला महिला बसली आणि तुम्हाला झोप येऊन आली. झोप आल्यावर आपल्याला साहजिकच होते ना डुलकी अशी, तर ती महिला 2 सेकंदात उडून देते. 2 सेकंद सहन नाही करत. आणि हेच उलट आम्ही पुरुष पहा, पुरुष तिकडे आहे, महिला इकडे आहे, तिला झोप येऊन राहिली. तिला झोप येऊन आली तर तिचा अँगल नाही बसत, आपण खांदा बरोबर शेत करतो. हा का तिची झोप पूर्ण झाली पाहिजे. बरं, आपल्याला खामगावला जायचं आहे आणि ती बुलढाणा चालली तर आपण खामगावला तिला झोपीतून उठवत नाही, आपण बुलढाणा चालत होतो तिच्यासोबत, पण उठू देत नाही. अजून काय सहनशक्ती पाहिजे. बरं, स्वच्छतेच्या बाबतीत एक नवीन गोष्ट आहे. महिला म्हणते आमच्यासारखं स्वच्छ कोणीच नाही, आम्ही स्वच्छता जास्त पाळतो, टापटीप राहतो. म्हणजे काहीच, आम्ही साधं दाढी करून आलो तर 2दा तोंड धुतो. तुम्ही ब्युटी पार्लरमधून जाऊन आलो फक्त तोंडावर पाणी मारून टाका. पण एक गोष्ट नक्की आहे, महिला आहे म्हणून आपला परिवार, आपलं घर आहे. आणि महिला शक्ती तुम्हाला सलाम आहे. महिला आहे कल भी भारी थी आज भी भारी है, और पुरुष कल भी आभारी थे आज भी आभारी है. थोडंसं हलकं फुलकं वातावरण तयार करून आपल्या कार्यक्रमाकडे वळूया. तर आमच्या कौतुक पटले. तुम्हाला माहिती आहे हसण्याचे काही प्रकार असतात. जसं मी सांगितलं हॉलमध्ये इको कसा होते, काय होते ते सांगतो. इथं तुमच्यापैकी जे काही आहे त्या प्रत्येकाला एक हसण्याचा प्रकार आहे. काही लोक कंजूस हसतात. कंजूस कधी हसले काय ते समजतच नाही. उपकार केल्यासारखं असतं, मोकळं हसणं, तो हसतच नाही. आणि काही लोकांचा एक मोठा प्रॉब्लेम आहे, ते जेव्हा हसतात तेव्हा 7 मजले असतात. आजूबाजूचे 2 जण झोपल्यावर माहीत पडते काय झालं. काही लोक छद्मी असतात. छद्मी, आपण म्हटलं का आम्ही कार्यक्रम घेतलाय आणि आमचं असं आहे, तुम्ही कार्यक्रम त्याच्या हो मध्ये समजून जा, याला आपल्यावर भरोसा नाही. काही लोक विचित्र असतात. आणि त्यातल्या त्यात काही लोकांचं ड्रायव्हर स्टाईलचं हास्य असतं, सेल्फ बसत नाही. आपण त्याला एखादा जोक सांगितला, एखादा किस्सा सांगितला का तो काही सुरूच होत नाही. मग त्याचं नवीन आयटम, असं त्याला धक्का देऊन चालू करू, असं विचित्र हसते. आणि तुम्हाला माहित आहे जसं वय वाढते जसं काही असते प्रत्येकाचं हसणं वेगळं असते. काही महिला त्यातल्या त्यात म्हाताऱ्या, तुम्हाला माहिती आहे हॉल मोकळा झाल्यावर काय होते. तर त्या महिला ज्या म्हाताऱ्या आहेत त्यांचा प्रॉब्लेम काय होते, दाताचा पांढरा रंग केसांना घेतला म्हणून दात निघून जाते. मग पूर्ण हॉल मोकळा, सोफा सेट गायब, दिवाण गायब, टीपॉय गायब. मग पूर्ण हॉलमध्ये एक पंखा फिरत राहते. तो पंखा एवढा फिरत राहते त्या समोरच्या व्यक्तीला आजीला जर कधी आपण हसवलं, आजीच्या समोर केक ठेवून हॅपी बर्थडे टू यू झाला म्हणून समजा. आजी करते काय काहीच नाही. आजीसोबत केक ठेवला, मेणबत्ती लावली, तिला फक्त हसायला लावलं तर फक्त हवा बाहेर येते. त्या हवेने पूर्ण मेणबत्तीने हॅपी बर्थडे टू येऊन जाते. बरं, हे झालं आजीचा विषय. काही महिला मन मोकळ्या हसत नाही. ते वाटतं आवाजाचं ध्वनी प्रदूषण जे आहे ते माझ्यामुळेच होते काय, त्या फिल्टर करून हसतात. बरं, हसतात तिथपर्यंत ठीक आहे. एखाद्या जास्त हास्य तयार झालं
आणि त्यांचा असा गतका बाहेर येईल तर करावं काय? असं त्यांचा पवादर ओलाच राहते. आणि काही मुली, पुन्हा सांगतो इथल्या नाही, मला कार्यक्रम करायचा. काही मुली जेव्हा हसतात ना 10-10 मिनटं हसतात पण आवाज येत नाही, त्याला म्यूट हास्य म्हणतात. जसं आता माईकवाले दादा आहे, त्यांनी जर बटन बंद केली, मी बोलत तरी आवाज काहीच येणार नाही. मोबाईलमध्ये म्यूट करून दिलं की ते सगळं चालू राहते पण आवाज येत नाही, तसंच म्यूट हास्य. आणि ह्या महिलांचं मुलीवर आजकाल विशेष करून, तुला नाही सांगते पामी, आमच्याकडे नाव आमचे जिजाजी आले नाहीत की फणी, सो फणी, वेणी फणी. तुझे तर जिजाजी काहीच नाही. आमच्याकडे आमचे जिजाजी आले ना 2-2 मिनिटांना हास्य घालवते, इतका हास्य घालवते की आम्ही नसतो. अशी हे 10 मिनिटं हलते पण आवाज येत नाही, अशाला म्यूट हास्य म्हणते. पण तुमचं जे हास्य आहे ते असू द्या, आणि हास्याची जी मजा येते ते पुढं. जसं तुम्हाला सांगितलं कौतुका पाटलींना एकच शौक आहे. कौतुका पाटलीन आपलं नेहमीप्रमाणे गाणं पाहणं, टी व्ही पाहणं, पिक्चर पाहणं सगळं. आता कौतुकाबाईचं लग्न झालेलं आहे, हरिकराव पाटलासोबत ते संसार करत आहे. काल तिने चित्रपट पाहिला शोले, आणि तो टी व्हीवरचा पिक्चर पाहिल्यानंतर वराडी भाषेत त्याचं ट्रान्सलेट करणे, आणि इथून कार्यक्रमाला आपल्या खरी सुरुवात होते. कारण आपल्या कार्यक्रमाचे एक पात्र तुम्हाला उलगडत जातात. हाही कार्यक्रमाचाच एक भाग होता. तर आमच्या कौतुका पाटलीने काल पिक्चर पाहिला शोले, आणि तुम्हाला माहीत आहे त्या काळात 1975मध्ये जसा परिचय दिला, 1975मध्ये 2 सुपरहिट गोष्टी आल्या. एक शोले पिक्चर आणि दुसरा मी. पुढच्या वर्षी म्हणजे 25मध्ये आम्हाला दोघांनाही 50 वर्ष पूर्ण होतात. तर शोले पिक्चरमध्ये साधे प्रश्न होते, कितने आदमी थे, कब है होली, कितना इनाम रखा है. पण ते म्हटली इतक्या सुंदरतेनं की त्याचे डायलॉग्स झाले. जसं आपल्या याच्यात बातमी असते, बातमी कॉमन आहे, 4 पेपरला बातमी आलेली आहे. पण बातमी आल्यानंतर त्या बातमीतला मथळा काय, त्यातलं हेडिंग काय, बातमी कशी रंगवली, त्यानं जो माहोल बनते तसंच ते चित्रपटाचंही असते. तर एक खतरनाक डायलॉग, यहाँ से 50-50 कोस दूर जब कोई बच्चा रोता है तो माँ कहती है सो जा वरना गब्बर आ जाएगा. आणि आमच्या वेळेस जेव्हा हे सांगत होते की सोजा नाही तो गब्बर आ जाएगा, आणि आम्ही झोपत होतो. आजकालच्या मुलांना म्हणून पाहतो का झोप रे बाबू, गब्बर काका येते. तो टणकन उठून पाहू दे बरं कुठं आहे, ना तुम्हाला झोपू देईन ना गब्बरला झोपू देईन, असे आजकालचे पोरं झाले. पण या डायलॉगमध्ये काय गंमत आहे, इथून तुम्ही कंटिन्यूमध्ये या आणि फ्लोमध्ये येऊ. काल आमच्या हिरोईननं पिक्चर पाहिला शोले, आणि त्याचं स्टोरी कोणाला तरी सांगायचे, कोणीच नाही सापडलं तर मग करावं काय. इकडे या, इकडे येतं ह्या, इकडे कमा. काय झालं, काल माहिती टी व्हीवर सिनेमा होता सोले नसन ते शोले असत. तू काय वावरात गेली ती काय? पण मी काय म्हणतो, बरं काय म्हणणं काय, काही नाही माय. त्याच्यातला तो हिरो काय चाले, काय बोले, काय त्याचे डायलॉग तो आवडला असेल तुला. लंबे टांगायचा अमिताभ बच्चन नाही हो. मग तो धर्मेंद्र तोही नाही हो. मग कोण आवडलं तुला, तो दुंड्या संजीव कुमार तोही नाही हो. मग कोण आवडलं कोण तुले, तो माय दाढीवाला. काय चाले, काय बोले, काल त्याची सिनेमातले डायलॉग. काल तो सिनेमात म्हणे, इथून 50-50 कोस दूर जेव्हा कवा कोणाचं लेकरू रडते त्याची माय त्याला म्हणते उगामुगा निघून जाय, नाही तर गब्बर काका येईल. आणि गब्बर काका आले ना तुले बी त्रास. तुम्ही समजदार, बाकीचं काही बोलत नाही. काय बोलणार नाही, तुला काय अक्कल. तुला किती वेळा सांगितलं, तो टी व्ही तुझ्यासाठी लावला, ते डिश एंटीना तुझ्यासाठी लावलं, पिक्चर पाय सगळं कर, घरात मनोरंजन. पण काय बोलतं काय नाही, त्याचा काय अर्थ तुला माहिती आहे काय होतं काय नाही, काय बोलून आली तू काहून. मी तुम्हाला कधी काही म्हटलं हां, फक्त टी व्हीच पाहत होतं तेही तुमच्या जीवावर येत. हां, मी कधी म्हटलं तुम्हाला हॉटेलात न्या म्हणून, मी कधी म्हटलं तुम्हाला नवीन साडी घ्या म्हणून, आणि काही म्हटलं का तुमचं आपलं तुम्ही मीच होती तर टिकली, दुसरी कोण टिकली असती. रडू नको काय, पाय असेच करते. भांडण सुरू झालं काही असे चालले जातात, एकट्या बाईने कोणासोबत भांडाव हाच विचार करतो. पण आता तुम्ही सगळे आपले नांदुऱ्यातले जायचं सांगायला काय हरकत नाही. येईनं पोरी पाहण्यात वर्ल्ड रेकॉर्ड केला. गिरीश बुकवाले यायच्या मागं पुस्तक घेऊन फिरून आले तर काय याचं नाव कधी त्याच्यात छापू म्हणून. काय करू काय नाही करू. शेवटी येईल तुम्हाला माहिती आहे, पोरी पाहायला जेव्हा आपण जातो, पोरगी समोर येते आणि पोरीची अंदर सगळं नातेवाईक अंदर राहते. पोरीची माय, पोरीची आत्या, पोरीची ताई, मावशी सगळे, आणि पोरगा बाहेर बसलेला.
कसं तरी पोरगा पसंत पडले ना. हॅलो, एक मिनिट. काय नाही आता असंच करते, काही झालं भांडण झालं का चालले जातात एकट्या बहिणी कोणासोबत भांडण. पण आता तुम्ही सगळे आपले नांदुरावाले आहे म्हणून सांगायला काही हरकत नाही. एवढ्या पोरी पाहिल्या का गिनीज बुकवाले यायच्या मागं पुस्तक घेऊन फिरून राहिले होते, नाव लिहायले. आणि तुम्हाला माहिती आपल्या तर पोरगी असली तर पोरगी आतमध्ये राहते, पोहे घेऊन येते आणि सगळ्या बाया आतमध्ये, आणि बाहेर कोण तर सगळे पुरुष मंडळी. तर जसं पसंती झाली तसं एकानं विचारलं कोण होय पोरगा, तर म्हणे हा वय काय नाही, म्हणे हा वय कॅन्डिडेट सफारीवाला. तर यायच्याकडे पाहिल्याबरोबर पोरीची माया आंदून किती जोरानं बुमलली, पोरीची माया आतून किती जोरानं ओरडली, ऐ माय हा वय काय, हा तर मलाही पाहायला आला होता. कधी कधी इतकी गॅप पडून जाते. नाही, आजकालचे पोराचे लग्न एवढं उशिरा होऊन आले, 30 पर्यंत तर पोरगा लग्नाच्याच कामाचा नाही. आणि जेव्हा लग्न जुळून आले तोपर्यंत काही नाही. पोरी शिक्षणात पुढं सगळ्या गोष्टीत पुढं प्रॉब्लेम होऊन राहिला. म्हणून म्हटलं पोरीला काय पाहिजे, शेती पाहिजे, पोरगा सेटल पाहिजे, घरदार पाहिजे, सासू सासरे नाही पाहिजे. पण आमच्या पोराचं बरं आहे, त्याला एकच गोष्टी पाहिजे, फक्त पोरगी पाहिजे. ती पोरगीच नाही भेटून राहिली. म्हणून हे शोकांतिकाही आहे. आणि मी माझ्या कार्यक्रमातून काही जास्त शहाणपणा शिकवायचं काम करत नाही. फक्त एवढं सांगत असतो की तणाव घेऊ नका, टेन्शन घेऊ नका आणि व्यसनात पडू नका. कारण ह्या तणाव आणि व्यसन दोन्ही तुमच्यासाठी खूप घातक आहे. मी काउन्सिलिंग करत असतो या विषयावर. साधारण कोणी डिस्टर्ब असलं, कुणीही डिस्टर्ब असलं तर त्यांनी जर माझ्यासोबत संपर्क साधला तर त्यांच्या कुठल्या तरी जीवनाचं काहीतरी सार्थक होऊ शकते आणि त्या पद्धतीने त्यांचं काम होऊ शकते. तर मी आजपर्यंत जे काउन्सिलिंगला आले आणि त्यांना समजावून सांगितलं आणि त्यांना नवीन जीवनदान दिलं, अशा 54 लोकांच्या आत्महत्या वाचवण्यात यशस्वी ठरलो आहे तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने. आणि जेवढा वेळ मी अमरावतीत असतो तेवढा वेळ आमचं इरविन हॉस्पिटल, सिव्हिल हॉस्पिटल, तर त्या इरविन हॉस्पिटल, डफरीन हॉस्पिटल एक लेडीज हॉस्पिटल आहे, म्हणजे जिल्हा सामान्य रुग्णालय आणि स्त्री रुग्णालय. इथं आम्ही कोणालाही ब्लड पाहिजे, ॲम्ब्युलन्स पाहिजे, पैसे पाहिजे, व्यवस्था कुठलीही मदत पाहिजे, वैद्यकीय ती आम्ही देतो. आणि जवळपास 12 वर्षापासून शेकडो हजारो पेशंटना आम्ही त्यात साथ दिला आहे. तर माझं एकच म्हणणं आहे की तुम्ही जे पत्रकार म्हणून आज कार्य करता, म्हणजे आपली पत्रकारिता सांभाळणं सोपं नाही आहे आज घर सांभाळणं. कारण पत्रकारितेचं काय स्वरूप चाललं तुम्हाला माहिती आहे, मला माहिती आहे. परंतु तरी पण एक निष्ठ राहून स्वरूप आणि मग स्वतःचा पेपर, स्वतःचं काही, तर त्यासाठी भांडवल पाहिजे. पण तरी पूर्ण एकदा नांदुरा तालुका पत्रकार संघ संलग्नित मुंबई, मी यांच्यासाठी एकदा जोरदार टाळला. तर आपल्या कार्यक्रमाची आता जो विषय आहे कौतुकभाई पाटील आणि हरिकराव पाटील, तर यांच्या घरात एक आजीबाई अर्थात सासूबाई आहे. काही म्हाताऱ्या स्वतःच्या हाताने कसं कौतुक आणि कसं नुकसान करतात. मुद्दा आहे की सासूबाई हा शब्द जो आहे, सासू म्हणजे सासू या शब्दातच आहे सारखी सूचना, सासू. आणि सुनबाई काय म्हणते, सूचना नको. तिचं म्हणणं सूचना नको, मला माझ्या पद्धतीने जगू द्या, आणि हिची सारखी सूचना, मी असं करत होते, मी तसं करत, म्हणून दोघांचं पडत नाही. पण काहीच नाही, बऱ्याच घरात चांगल्या सासू सुना सांभाळतात. माझ्याजवळ असे काही उदाहरण आहे का सुनेचं शिक्षण, सुनेचं सर्व कार्य सासूबाईनं केलं आहे आणि खूप मोठं काम केलं आहे. इव्हन काही विधवा झालेल्या सुनेंना सासूबाईनं दुसरं लग्न लावून दिलं आहे. आपण विनाकारण किंवा चित्रपट हा विषय जो आहे या माध्यमातून खूप जास्त माहोल बेला जाते, पण प्रत्येक घरात असं नाही आहे. चित्रपटात दाखवते तेवढं वाईटही नाही आहे आणि चित्रपटात दाखवते तेवढं चांगलंही नाही आहे. त्या दोन्ही गोष्टीचा बेनिफिट आपल्याला आपल्या संस्कारश्रम महाराष्ट्रात, भारतात आहेत. तर मित्रो, या कार्यक्रमात आमच्या सासूबाई म्हणजे आमच्या हरिकराव पाटलाची आई ती आली आणि तिचं काहीच नाही. तिला नेहमी असं वाटतं की आता लग्न झाल्यापासून पोरगं, आणि कोणी बाईला साहजिकच वाटणार आहे काय. घरी गेल्यावर आपण सकाळपासून संध्याकाळपर्यंत आई 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 करतो. लग्न झाल्यावर 2 ते 3 महिन्यात आईचं आठवणच येत नाही. मग तिला वाटतं सकाळपासून संध्याकाळपर्यंत आई आई करणारा आजकाल माहेर आल्याने मग तिचं काय विषय असते. बाबू हरिक इकडे ये रे, इतक्यात मी पाहून आली लग्न झाल्यापासून तू काही माहेर राहिलाच नाही. हां, काही झालं का ते पुष्पी करत तिच्याजवळ जातं, मला काही भेटत नाही, मला काही बोलत नाही, काय चालू राहते तुझं काय नाही आहे. तुला माहीत आहे ना, तुझ्यासाठी टी व्ही लावून दिला, ते डिश टी व्ही लावून दिला, तुला ज्यूस आणून देतो, तुला फ्रूट आणून देतो, तुला औषध आणून देतो, तुला काही अडचण असली तर सांग. आता तुझे काही तुझ्या कामाचं नाही म्हणून मी तिला ते सांगतो, तुला काय त्रास आहे काय नाही. पण काय, आणि हे काय लपून घेऊन चालला हे, अच्छा हे काय, हे हार्पिक आहे, हार्पिक हायब्रिड नाही, हार्पिक, यानं संडास साफ होते. आजीनं फक्त एवढाच शब्द ऐकला,
दुसऱ्या दिवशी शिव्या वाढल्या, इकडे रे बांडबुवाऱ्या, तुला काय वाटलं मी म्हातारी झाली म्हणून मला काही समजत नाही? हां, काय म्हणत होतो ते हायब्रिड होय का हार्पिक होय? काल तू म्हणत होता ना संडास साफ होते म्हणून, मी 2 टोकरं घेतले रे, अजून काही रिझल्ट नाही. मग डोक्यात हात घ्यायला असं स्वतःच्या हातात नुकसान करून घेणाऱ्या काही महिला असते, काही असते. मग ह्याच महिलेला आमच्या घरमालक त्याची बायको आली, चल ना आजी, चलता काय जाऊ नाही भागवतात? नाही ना मला इंटरेस्ट नाही. तर तुला काय भागवतात इंटरेस्ट असते म्हणून लोक जाते काय? अहो जो भागवत करते त्याची बायको त्याचं घरी ऐकत नाही, फक्त तेवढंच विचारते किती आणले, तो रिंगते भागवत करायला, तो दे ना चल ना. बरं काय होते 7 दिवस ज्या बाया भागवतात जाते त्याच्यावर 7 नवीन साड्या असते, ज्या बाया मोठ्यानं बुमलते त्याच्या हातात आंगळे नवीन अंगठ्या नवीन बांगड्या असते म्हणून बुमलते. चल ना करत तिथं नेलं, आणि तिथं नेल्यानंतरचं नवीन आयटम. महाराज तुम्हाला माहिती आहे आजकाल कुठेही काही असलं का एक नवीन आयटम असते. महाराज जेव्हा प्रवचनाला बसले आणि प्रवचनाला सांगत असताना महाराज सांगून राहिले, धर्म म्हणजे हे, धर्म म्हणजे ते, धर्मात ते असं असतं, धर्मात ते अजिबात तसं नसतं. बोला पुंडलिका विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानबा तुकाराम, ज्ञानबा तुकाराम, ज्ञानबा तुकाराम. सगळ्या महिला हात वर करून म्हणायला लागल्या. तितक्यात पाहिजे आजीच्या बाजून बसलेली एक नवीन बाई हे काही म्हणून नाही राहिली. महाराजचा टेम्पो बिघडला, ज्ञानबा तुकाराम, ज्ञानबा ज्ञानबा तुकाराम, ज्ञानबा 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 तुकाराम. सगळ्या बाया पडून कोण होय काय होय, कोण होय काय होय, तर त्याच्या लक्षात काय हे होय, हिचे जण काही जमून नाही राहिलं. म्हणणं काय म्हणू, ज्ञानबा तुकाराम, मी नाही म्हणत. कोण काय झालं तुम्हाला माहीत नाही काय? माझ्या नवऱ्याचं नाव ज्ञानबा आणि भासऱ्याचं नाव तुकाराम. एवढ्या जोरून कसं की पण लोक नास्तिक समजत ना, मन घे काहीतरी कर, आयडिया लाव. पुन्हा महाराज पेटले, बोला पुंडलिका विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानबा तुकाराम, ज्ञानबा तुकाराम, ज्ञानबा ज्ञानबा. तर आमच्या जी बाई होती आमची, तिने तावाला तिने सुरू करून दिलं मग ज्ञानबा तुकाराम, बाल्याचे बाबा पिंट्याचे बाबा, बाल्याचे बाबा पिंट्याचे बाबा, बाल्याचे बाबा पिंट्याचे बाबा. हो, म्हणजे असं वेळ काढून देणं आहे, तसा फरक पडते. तर हे सगळे कॅरेक्टर असतानाच आमच्या कार्यक्रमाचा सगळ्यात मेन कॅरेक्टर, सगळ्यात भयानक आणि सगळ्यात भारी केस जो आहे तो म्हणजे जगजीवन राम अर्थात जग्गू. 10वी नापास, ITI पास, आंधणात आलेला आहे. लग्न झाल्यासोबत म्हणजे बायकोसोबत काम करायला आलेला आंधणातला पाहुणा, याला काही सुचून देण्याला काय करावं काय नाही. आणि हा कामात प्रॉम्प्ट आहे, फक्त याच्यासोबत बोलतो म्हटलं तर डोकं दुखी होते, कारण हा अटकत बोलते. बरं, याचं नाव जगजीवन राम. कोणी जर नाव विचारलं तर 1 दिवस लागते पूर्ण नाव सांगायला. मग त्याला नाव शॉर्टकट केलं जग्गू. मग कोणी विचारलं काय नाव देतं, पहिला शब्द जागा दुसरा बाय शी, काय नाव तसं नाही काही, जगजीवन राम उर्फ जग्गू. बरं. मग त्याच्यानंतर ते जगजीवन राम उर्फ जग्गू केल्यानंतरचं नवीन आयटम, आणि सगळ्यात सोपा आयटम त्याचं चालून जाते. कुठंच काही कामाचा नाही, पण काही नाही. हरिकराव पाटील सांगून राहिले की त्याचं काय कारकीर्द होती. तो एका मेडिकल शॉपमध्ये कामाला होता. मेडिकल शॉपमध्ये आमचे महेश भाऊ पांडे तिथं गेले, म्हणजे नेहमी सूत्रसंचालन करतो, दिवसभर पत्रकारिता, दिवसभराचे काम, आयोजन, सगळं टेन्शन. आणि ह्या सगळ्या टेन्शनमध्ये डोकं दुखून राहिलं तर गोळी शब्द दे. महेश भाऊ माहीत नाही आपल्या नशिबात जग्गू. त्याला गोळ्या काढल्या झटक करून म्हणे हे काय केरोसिन. महेश भाऊनं पाहिलं तर म्हणे पेटवतो काय केरोसिन, पाहिजे तर त्याच्यावर लिहिलं तर क्रोसिन. बरोबर समजू शकतो म्हणे मी. एक काम कर, कधी घ्यायचे केव्हा घ्यायचे तेवढं सांग. एकदम सोपी. हा मी सोप्याच पद्धतीने घेतो, कधी घ्यायचे तेवढं सांग, एकदम सोपी. अरे बा मी सोप्याच पद्धतीने घेतो, डोकं दुखून अजून डोकं दुखू, सांग कधी घ्यायच्या. एक काळी आणि दुसरी काळी. महेश भाऊनं पाहिलं तर दोन्ही गोळ्या पांढऱ्या. मग मेडिकल शॉपवाला आला, म्हणे याचं सॉफ्टवेअर बिघडलेलं आहे, गेले म्हणायचं म्हणे एक सकाळी आणि एक संध्याकाळी, मधात ते शब्द का. तिथून निघाल्यानंतर आमच्या वहिनी तिथं पोचल्या, जिथं बुक स्टॉल असते. उखाण्याचा कार्यक्रम म्हणून छोटासा विचार केला की आपण उखाण्याचा कार्यक्रम आहे, तिथं कार्यक्रमासाठी पुस्तक आणू. आणि कालच पांडे वहिनीने सांगितलं म्हणून आगरकर वहिनी आज तिथं गेल्या. म्हणे ते लेटेस्ट आलेलं उखाण्याचं पुस्तक आहे काय, तिला हे माहीतच नाही का आपल्या नशिबात पुन्हा जग्गू. त्यानं पुस्तक काढलं झटक करून, हे का वहिनी ऊ खाण्याचं पुस्तक.
वहिनी मनीषी, अच्छा सुंदर सुलभ वगैरे हेच आहे. कालच पांडे वहिनी आल्या, त्यांनीच मला सांगितलं बरं मला 1 डझन पाहिजे, किती रुपयाला होईल काय होईल. तर म्हणे एक पुस्तक 5 रुपये 75 पैसे. तर आगरकर वहिनीचा विषय होता एकदम टाईट. आणि कालच पांडे वहिनीने सांगितलं हेच पुस्तक आहे, त्यांनी 5 रुपयात नेलं, तू 5 रुपये 75 पैसे कसं काय म्हणतो. तर म्हणे शक्य आहे. म्हणे कसं काय शक्य आहे. म्हणे पांडे वहिनी मी 75 पैसे मनाच्या आधीच म्हणजे असा फरक पडतो. बरं त्याला तिथून काढलं तुम्हाला माहीत आहे, काही लोकांना एक विशेष प्रकार असते. देवानं जर एखाद्याला डोळे नाही दिले तर त्याचं कान शाबूत असते, त्याचं कान जास्त काम करते. तिथून निघाला आणि तुम्हाला माहिती आहे आपण बसस्टँडवर रेल्वे स्टेशनवर गेलो तर काहीतरी काम असते, ज्याला काहीच काम नाही त्याची मजाच वेगळी येते. जग्गूले काहीच काम नाही. जग्गू बसस्टँडवर गेला, काहीच काम नाही जग्गूले. अचानक अनाउन्समेंट झाली, कुठून तरी आवाज आला, परत एकदा आवाज आला, जग्गूने पाहिलं तर स्पीकरमधून आवाज येऊन आला. स्पीकरचा वायर घुमत घुमत इथपर्यंत चालला, त्या माणसापर्यंत पोहोचले. इन्क्वायरी काउंटर, चौकशी. मॉमेडियन माणूस, म्हातारपणात, रिटायरमेंटले 2 वर्ष बाकी, दाढी लाल रंगाची, टोपी, तोंडात खर्रा आणि याच्यावर दुनियाभरचा रुमाल आणि त्याच्यात तो अनाउन्समेंट करून आला. जग्गूले काहीच काम नाही. सलाम वालेकुम चाचा. बोले बेटा वालेकुम सलाम. बोले क्या बोले तबीयत. बोले बेटा अभी पिछले साल 22 पास हुई, 2 साल बाद रिटायरमेंट है, वैसे तो नासाज चलते रहते लेकिन ठीक है. और चाची की बोले उसके तबीयत को क्या धार भरती. गांव के 10 डॉक्टर बीमार गिरे लेकिन कभी वो बीमार नहीं गिरती. और बड़ा लड़का बोले बेटा उसकी नौकरी लग गई, बच्चा है, शादी है हो गई, सब बढ़िया चलो है. और लड़की बोले उसकी भी शादी हो गई, खामगांव में दिया, जवाई अच्छे, बच्चे अच्छे. और छोटा लड़का बोले बेटा मेरे को छोटा लड़का है ही नहीं. और एक बात बता, मैंने कुछ तेरे को पहचाना नहीं. अपनी पहचानच काय. तो चाचा अजूनच वापरला. फिर बोले शुरू क्या है. कुछ नहीं, यहाँ पे लिखा था चौकशी. म्हणजे काय बोला असे लोक समजत ते समजत. बरं त्याच्यात भारी काम. मी माझ्या टीममध्ये, क्रिकेट टीममध्ये जग्गूला घेतलं आणि डायरेक्ट कॅप्टन केलं. म्हणजे महेश भाऊ सगळे जगदीश भाऊ सगळी टीम. अरे मंगेश भाऊ म्हणे याने टीममध्ये घेतलं कॅप्टन केलं. ना बॉलिंग करत, ना बॅटिंग करत, ना फिल्डिंग करत, पण तुम्ही कॅप्टन केलं. अरे म्हटलं आपली टीम कशी आहे, पहिली बॅटिंग पाहिजे, धडधड जोडतो, सेकंडवाले एवढे रन काढू शकत नाही, फक्त टॉस जिंकणं महत्त्वाचं, म्हणून आपण जग्गूला घेतलं टीममध्ये. तो कॅप्टन असला तर टॉस जिंकतोच. म्हटलं कसं काय. म्हणजे प्रॅक्टिकल आहे, पाहून घे. मॅचवाला अंपायर आला, म्हणजे कोण बोलते, तिकडचा अंपायर राहतो. तो म्हणते मी बोलतो. जग्गू म्हणे नाही मी कॅप्टन आहे, मी बोलतो. ठीक आहे. अंपायरने कलदार काढला आणि जग्गू सुरू. हेच म्हणणार होतो म्हणजे मी. काही चॅलेंजेस नाही, दरवेळेस जिंकतो. बरं या लोकांनी एक गंमत वेगळी. नांदुरा पत्रकार संघ, नांदुरा तालुका पत्रकार संघानं पुस्तक काढलं रामायण, आणि नवीन स्कीम काढली का बा पूर्ण पत्रकार लोक, नांदुराच्या लोकांनी एक पुस्तक घेतलं पाहिजे म्हणून 100 रुपये किंमत. पण विकणाऱ्याला किंमत काय, 1000 रुपये कमिशन. एमआर गेले, बिमार होऊन वापस आले. नेटवर्क मार्केटिंगवाले फेल पडले, सेल्समन म्हणे विकत घेत नाही. नांदुरातले लोक रामायण विकत घ्यायला तयार नाही. पण जग्गू सगळ्या पत्रकाराच्या घरी जाऊन एक पुस्तक विकून आला. मग साहजिकच आहे, प्रेस क्लब आपल्या पत्रकार संघातर्फे त्याला ठरलं, अरे म्हणे जग्गू तू विकतं कसा काय. तर पहिले माहिती सत्कार घ्या. मग मी सांगतो बरोबर सत्कार घेतो, सांगतो, पण सांगतो कसं. मग जग्गू सुरू झाला. फक्त 2 प्रश्न विचारायचे आणि पुस्तक विकलं म्हणून समजा म्हणे. अरे पण कसं काय विकतं, सगळे लोक नाहीच म्हणते. रामायण सगळ्यांना पाहिलं आहे, रामायण वाचला आहे, मोबाईलवर दिसते, कायले पुस्तक विकत घेईल. काही नाही म्हणे. पहिले म्हणे बेल वाजवल्यावर किंवा घंटी वाजवल्यावर किंवा दरवाजा वाजवल्यावर जे येते तिला एक तर काकू म्हणू नका, वहिनीच म्हणा म्हणे. दादाले काका म्हटलं तर चालते. म्हटलं हा फॉर्म्युला ठीक, पण तू पुस्तक कसं काय विकतं. फक्त
2 प्रश्न. पहिला प्रश्न, रामायण आहे विकत घेता काय? ते म्हणे नाही. मग दुसरा प्रश्न, पूर्ण वाचून दाखवू काय? तर असा हा जग्गू आणि असे हे सगळे कॅरेक्टर. तर तुम्हाला माहीत आहे आपल्या इथं बाळंतीण म्हणजे आमच्या कौतुकभाई पाटील यांच्या घरात एक बाळ जन्माला येत आहे म्हणून ते हॉस्पिटलला गेले. जिल्हा सामान्य रुग्णालय आणि जिल्हा स्त्री सामान्य रुग्णालय तिथं नवीन स्कीम चालू होती, डझनवर एक फ्री. तर आमच्या कौतुकभाई पाटीलची डिलिव्हरी 13वी, सगळे पर्सेंट. आणि तुम्हाला माहीत आहे ज्याच्याकडची डिलिव्हरी राहते तो नॉर्मल असते, बाकीचेच टेन्शनमध्ये. कोणी शर्यत लावते, पोरगं होते, पोरगी होते, कोणी म्हणते मी म्हणतो तसं होते, कोणी म्हणते दवाखान्यात तसं आहे. आणि असं असताना बाहेर 12 ते 13 बायका अंदर, ऑपरेशन थिएटरचा लाल लाईट बंद, हिरवा लाईट आपला लाल लाईट चालू, आणि बाहेर सगळे नवरे बाहेर बसले. बाहेर सगळे नवरे बसले, नवऱ्याची चर्चा चालू. बाकी काही म्हणतो आपल्या नांदुऱ्याचा दवाखाना अल्टिमेट. काहून काय झालं? अरे तुला माझ्या लक्षात नाही आलं काय? मागच्या वेळेस ते देशमुख काकू आली होती, तिची पोरगी घेऊन येते डिलिव्हरीसाठी. तिने 1 दिवस आधी काय पाहिलं होतं? बेटा पिक्चर. इथं तिला बेटा झाला ना. हो हे बरोबर. एवढं काय नाही, ते ठाकरू काकू आपली सुनबाई घेऊन आली, ती 2 कलिया पिक्चर पाहिलं होतं. 2 पोरी जुळ्या तिथंच झाल्या ना, 2 कलिया पाहिल्यावर. हो तेही बरोबर. एवढं काय नाही, ते राऊत वहिनी आली होती, तिची सुनबाई जेव्हा डिलिव्हरीला आली तिने 1 फुल 2 माली पाहिला. 1 पोरगं 1 पोरगी आणि 2 पोरं, ती इथंच झालं ना. हे चर्चा चालू असताना एक एकदम सळपातळ व्यक्ती उठून उभा झाला. तुला काय झालं रे? डिलिव्हरी अंदर येऊन त्रास तुला येऊन आला का? नाही तसं काही नाही, पण तुम्ही जे बोलून आले बेटा पाहिला, बेटा झाला, 2 कलिया पाहिली, 2 कलिया झालं, असं असं तर मी दुसऱ्या दवाखान्यात गेलो असतो. काहून काय झालं तुला? काही नाही, कालच माय बायकोनं अलिबाबा 40 चोर पाहिला ना. तर सगळ्यांनी तिला समजावून सांगितलं तुझी शरीर यष्टी सारखी झाली आहे आणि विज्ञान अजून एवढं पुढं गेलं नाही. 40चा आकडा सोडून दे, एक तर अलिबाबा येईल नाही तर चोरी, तू बस तिथं. तेवढ्या वेळा कापडात गुंडाळलेलं 2 बाळ घेऊन आले आणि नर्सनं आवाज दिला, कोणाचा आहे बाळ हे? एक फुल गोरा आणि एक काळा, ब्लॅक अँड व्हाईट. सगळे नवरे परत सुरू झाले. अरे तू आहे का? हळ तू अजिबात नाही, असं समजा आता सोडची टिथरून चाललो घरी. तू आहे का? तू आहे का? हा आपला शरीर यष्टीवाला उठून उभा झाला. हे माझंच बाळ आहे म्हणे. किती विचित्र प्राणी आहे रे म्हणे तू. त्यांना बाईंना नर्सनं ना नंबर सांगितला ना नाव सांगितलं, आणि तू एवढं काळं पांढरं जे पोरगा आहे त्याच्यात तू म्हणलं का तू आहे? कसं काय ओळखलं तू? 101% माझंच आहे. कसं काय? काय प्रॉब्लेम काय? माझ्या बायकोची नोकरी. कहून काय करते ते कोर्टात स्टेनोटायपिस्ट आहे, तिला नेहमी कार्बन कॉपी काढायची सवय आहे. इथे धंदा पांढरे काळे पेपर आण, पेढे आण आणि वाट जाय तू. त्याची डिलिव्हरी आठवड्यात परत सगळ्या टेन्शनमध्ये काय होते काय नाही. इतक्यात प्रत्येक गावात एक रमेश आणि सुरेश असते, त्याला पूर्ण आपला अंदाज चुकत नाही, आपल्या शरीरात लागली नाही, ते गोष्टी चालू राहते, कामधंदे कसते. डिलिव्हरी तिसऱ्याच्या घरची, ज्याच्या घरची तो नॉर्मल, रमेश आणि सुरेश टेन्शनमध्ये. आपला अंदाज चुकत नाही. मी म्हटलं सरकार पडलं. मी म्हटलं ना यावर्षी इलेक्शन असंच होते. अरे हा बरं, कौतुकाबाईच्या इथं पोरगी होते नाही तर पोरगं नाही ना. कौतुकाबाईला वेळ आहे, पण मी म्हणतो पहिले सांग देशमुख काकूची तर काय पोरगं होते, पोरगी होती. आपला अंदाज चुकत. पोरगं होते, पोरगी लागली शर्यत 500ची, पोरगं होते, पोरगी होती. रमेश सुरेश टेन्शनमध्ये. त्यातल्या त्यात रमेशचा कॉन्फिडन्स लूज. दोघे जण वाट पाहून कारण 500चा प्रश्न. तितक्यात कापडात गोंडाळलेलं गोंडस असं बाळ घेऊन नर्स आली आणि रमेशचं कॉन्फिडन्स लूज. का पोरगं होते का नाही होत, आपले 500 जाते काय, म्हणून त्याने डायरेक्ट कपड्यात हात घातला आणि जोराने ओरडला, मुलगा झाला, मुलगा झाला, मुलगा झाला, मुलगा झाला. तर नर्स एकदम ओरडली, दवाखान्यात ओरडायचं नाही. आणि काय ओरडताय मुलगा झाला म्हणून? कापडातलं माझं बोट सोळा. उभ्या नुकसान. आणि मग अशा ठिकाणी आमचा बाळ जन्माला, बाळू बाळ्या असं पुढे होत होता. आता जसं आईचा स्वभाव आहे तो परिणाम बाळावर झाला. बाळ थोडासा मोठा झाल्यानंतर बाळ चित्रहार पाहून राहिला. चित्रहारमध्ये गाणं सुरू आहे, हमारा इरादा तो
कुछ भी न था, खता बख्श दो गर खता हो गई. आणि त्याला सदा सर्वदा मनासाठी जबरदस्ती त्याची आई करून आली. उचललं, टी व्ही समोर उचललं आणि मंदिरासमोर ठेवलं. पण बाळाच्या डोक्यात आईचे संस्कार आणि टी व्हीवरचं गाणं डोक्यात बसलं आणि बाळ मग पहिल्यांदाच सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पळावा, उपेक्षू नको गुणवंता अनंता कणान, रघुनायका त्याची मागणी आता सदा सर्वदा. आणि मग जग्गू आहे, सगळे आहे. पुन्हा आमच्या सासूबाईला नवीन ताव आला. सासूबाई दवाखान्यात जात होत्या, माझी तब्येत कशी आहे काय आहे तर वरच्यावर चेकअप करून घ्या. जग्गूला सोबत घेऊन गेल्या. डॉक्टरनं सांगितलं, म्हणे आजी तुला एवढं वय झालं, चष्मा लागला नाही, दात जागेवर आहे, केस जागेवर आहे, चालत चालत आली, तुला काहीच प्रॉब्लेम नाही, पण तरी भीती वाटत असेल तर एक काम कर, ब्लड टेस्ट आणि युरिन टेस्ट करून घे. तर तिनं चिठ्ठी घेतली. जग्गून ते दोघं जण निघाले पॅथॉलॉजी लॅबमध्ये. तिथं गेल्याबरोबर आजीला म्हणे झोप. आजी मस्त टकन झोपली पटकन. मग त्यानं काढलं इंजेक्शन. आजी सटकन उठून झाली. हां मला इंजेक्शन लावशील, मला सुई देशील, मी नाही गुरकून चालून आली. शेवटी जग्गूनं विचारलं काय झालं, तर म्हणे आपल्याला ब्लड टेस्ट पाहिजे. ब्लड टेस्टचा बेनिफिट हा आहे का बाई काही रक्तात साखर वाखर आहे का माहीत पडते. बुडीला येते तापट आहे म्हणे माहीत, पुढच्या हप्त्याला मी घेऊन येतो. पुढच्या हप्त्याला जग्गू एकटाच आला आणि डॉक्टरला समजून सांगून आला का बरं जर आपण बुडीची टेस्ट नाही केली, रक्तात तिच्या साखरच नाही म्हणे. तू कुठं चेक केली? मी स्वतः चेक केली म्हणे. जेव्हा मी बुडीला म्हटलं का आपल्याला इंजेक्शन पाहिजे तर ते ऐकायला तयार नाही. मग मी बुडीवर हप्ताभरापासून लक्ष देऊन होतो म्हणे. त्या दिवशी भाजी कापता कापता तिचं बोट चिरलं, मग तसंच पारलं. तुम्ही म्हणत होते म्हणे का तिच्या रक्तात साखर आहे काय, बुडीच्या रक्ताला चावू नये म्हणे माझ्यावर. ब्लड टेस्ट तिथंच. बरं मग आता तो डॉक्टर वैतागला म्हणे भाऊ नाही ते असतं युरिन टेस्ट तरी कर. आता हे इरविनची टेस्ट काय, इरविनची नाही युरिनची टेस्ट, लघवीची तपासणी करायची. तू थोडीशी आजीला सांग सकाळी झोपेतून उठल्याबरोबर लघवी पाठव. आजीनं बिस्लरी शिशी भरून पाठवली. डॉक्टरनं परत डोक्याला हात घेतलायचं करू काय. त्यानं सॅम्पल घेतलं, चेक केलं, रिपोर्ट भरून ठेवला, डॉक्टर निघून गेला. आजीलेच थोडंसं घाबरा घुबरून आलं होतं काय झालं काय नाही. बाबू डॉक्टर कुठं आहे? आजी डॉक्टर साहेब तो बाहेर व्हिजिटवर गेले पण तुझा रिपोर्ट काढून ठेवला. काय आहे त्याच्यात? रिपोर्ट नॉर्मल. नरम आहे? नरम नाही, नॉर्मल आहे म्हणजे कोणतीच काहीच बिमारी नाही. मग बुडीनं बिस्लरी शिशीचं रहस्य उघडलं. म्हणजे बाबू हा रुपया घे, कॉईन बॉक्सवरून मला घरी फोन लावून देतं काय? लाव. फोपाय फोपाय फोत्रे. अरे नाही रे, फोत्री फोत्री फोपाय नाही, फोपाय फोपाय फोत्रे. आजी हळूहळू सांग. अच्छा बरं लावून घेतलं. फोन लावला आणि आजीला फोन दिला. आजीनं घरी फोन केला, घरी मागेला आलं. हॅलो हरिक कुठं आहे आणि जग्गू कुठं आहे आणि बाकीचे कुठं आहे तर सांगतो. मागेला आले, हरिकले, कौतुकाले, बाळाले आणि मले आणि तुले कोणतीच बिमारी नाही. त्या डॉक्टरनं फक्त आत्महत्या करायची राहिली होती. पूर्ण बिस्लरी, पूर्ण मोहल्ला क्लिअर. तो असा आमचा सगळा प्रवास असताना तुम्हाला माहीत आहे ज्या ज्या पद्धतीने आपण पुढं जातो आणि पुढं जात असताना नवीन नवीन सर्कस करतो. बाळ मोठं होतं, तो बाळाचं एक एक स्वरूप चाललं होतं, सगळं सगळं उच्च चालू होतं. बाळ पहिल्यांदा कुठंतरी आज पहिल्यांदा स्टेजवर भाषण द्यायला उभा राहणार होता. बाळाचं पहिलं भाषण. आणि आजकाल तुम्हाला माहीत आहे की कॉन्व्हेंटच्या ज्या शिक्षिका आहेत त्या फक्त लग्न करेपर्यंत तिथं नोकरीवर असते. 5,000 आणि 7,000च्या पगारात काय पगार होणार आहे? 7वा वेतन तर आहेच नाही. मग यू आर गुड बॉय ना आणि यू आर बॅड बॉय ना, याच्यातच त्याचं चांगलं चालतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, ज्या घरात आजी आजोबा आहे, संस्कार आहेत, त्या घरात अजूनही शिक्षण आहे, त्या घरात मुलं अजूनही माणुसकीत आहे. मी माझ्या कार्यक्रमातून हा नेहमीच विषय सांगत असतो की अजून पुढचे 4 ते 5 वर्ष जाऊ द्या, आपल्या ओळखीचे नसलेले दुसऱ्याचे मायबाप वृद्धाश्रमातून घरी आणायला लागल का आमच्या नातवावर, आमच्या पोरावर संस्कार कर, ही कंडिशन येणार आहे दादा. ज्या घरात पहिल्यापासून तुम्हाला माहिती आहे ना, बापाचं पटत नव्हतं तर तो आत्याला सांगत होता, आत्याचं पटत नव्हतं आजीला सांगत होता, आजी फायनल ट्युशनसाठी
मला ट्रिपले चाललो, बाबाचा परमिशन मी म्हणतो पाहून गेलो. आजीचा एक भरोसा होता, आजोबाचा एक भरोसा होता. आणि आजी आजही लहान पोराला शिकवते, एक घास चिवचा म्हणजे चिमणीचा, एक घास काऊचा म्हणजे कावळ्याचा. पोट्याच्या डोक्यात फिट, का एवढाचा घास आहे चिवचा आणि एक एवढाचा घास आहे कावळ्याचा. पण कॉन्व्हेंटमध्ये गेल्यावर त्याची मिस त्याला कन्फ्यूज करून टाकते. काऊ मीन्स गाय. हा म्हणे आजी नाही तर काय मग काऊ म्हणजे कावळा सांगितला, हे मिस सांगून आली काऊ म्हणजे काय. तो तिथून कन्फ्यूज होणं चालू होते. आणि पहिले पोरं शाळेत जातो त्याचं किलोग्रामांप्रमाणे KG1 KG2 अशी विचित्र अवस्था आली आहे. आणि हे जे बाळ आहे, या बाळाचं पहिलं भाषण चुनचुनीत बाळ 4थ्या वर्गात गेला, पहिल्यांदा भाषण देऊन राहिला. आणि भाषण देता देता नवीन आयटम, कॉन्व्हेंटच्या पाण्यावर धावणारे इंग्लिशवाले टीचर आणि पहिल्यांदा भाषण देणाऱ्याची काय अवस्था होते हे सांगायचा विषय. इन अवर कन्व्हेंट बरं का, देर इज अ स्मॉल प्रोग्राम अपॉन द लोकमान्य टिळक, बिकॉज टुडे इज द लोकमान्य टिळक हॅपी बर्थडे टुडे. सो वी अरेंज द स्मॉल प्रोग्राम अपॉन द लोकमान्य टिळक, जस्ट लाईक रांगोळी स्पर्धा, थाली सजा स्पर्धा, भाषण स्पर्धा, निबंध स्पर्धा, and at the last भाषण स्पर्धा. and in our convent चुनचुनीत गुटगुटीत बाळ हरिकराव पाटील वर्ग 4था ढ हे ना, बाळ हरिकराव पाटील वर्ग 4था ढ कम अँड गिव्ह द स्पीच अपॉन द लोकमान्य टिळक हे ना. ही ना सोश आहे. तुम्ही एकदा जोरदार टाळ्या वाजवा म्हणजे तो बाळ हरिकराव पाटीलसाठी जोरदार टाळ्या दे हे ना. इथं उपस्थित शिक्षकगण व विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्या शाळेत लोकमान्य टिळकांचा हॅपी बर्थडे आहे, म्हणून आपण इथं सगळे जमलो आहे. लोकमान्य टिळकांचे नाव, लोकमान्य टिळकांचे नाव, लोकमान्य टिळकांचे नाव, लोकमान्य टिळकांचे नाव. बाळ गंगाधर टिळक होते, प्रेमाने लोक त्यांना मान्य म्हणत होते, आम्हाला बाई सांगत होत्या. त्यांनी सेंद्रिय नाही केसरी वृत्तपत्र काढले, पण ते ब्लॅक अँड व्हाईट होते, आम्हाला मॅडम सांगत होते. आणि ते थोर देशभक्त होते आणि स्वराज्य माझा जन्मसिद्ध अधिकार आहे, तुम्ही मिळवणारच असंही ते म्हणत होते. आणि त्यांचा जन्म त्यांचा जन्म त्यांच्या जन्मदिवशी झाला. ते थोर देशभक्त होते, ते देशासाठी इंग्रजांविरुद्ध लढले, ते देशासाठी लढले, ते देशासाठी लढले. ते देशासाठी लढले. काय होतं म्हणजे शाळेत गेल्यावर काय होतं, कॉलेजमध्ये गेल्यावर काय होते, आणि स्पेसिफिकली तुम्हाला माहीत आहे, जसं मी आहे कोणी आहे, म्हणजे जसं आपण असतो तर आपल्या घरातही विनोद निर्माण होते. मी जरी भाड्याच्या घरात राहत असलो तरी मी जेव्हा लग्न जुळलं तेव्हा मी नवीन काम केलं. बायकोला सांगितलं की कोणत्याही गोष्टीची विचार करू नको, कारण आमच्या टाइम टेबल जागेवर नाही, वाट पाहायची नाही.
जे होते ते करून घ्यायचं. आंघोळ असो, जेवण असो, काही असो, वाट पाहायची नाही. म्हटलं पहा आता मी आंघोळीत चाललो होतो, शॉवर लावलेला आहे, तू एक काम कर, तू आंघोळीला जा, मी नंतर जाईन. माझी पुष्पी गेली, 1.5 घंटा वापसच नाही आली. म्हटलं पुष्पे सगळं व्यवस्थित आहे? तर म्हणजे हो. म्हटलं काहून काही प्रॉब्लेम? म्हटलं नाही. मग म्हटलं काय बाथरूम घासून राहिली काय? तर म्हटलं नाही. मग म्हटलं झालं काय? तर माही बायको माझ्यापेक्षा हुशार असेल की नाही, तिनं नवीनच कारण सांगितलं, तुम्ही जो शॉवर लावला ना, म्हटलं चालू आहे की नाही? हो चालू आहे, पण यानं बकेट भरायला वेळ लागते. आणि असंच प्रत्येकाच्या जीवनात येते. पण तत्पूर्वी आपण कार्यक्रमाच्या महेश भाऊ नाही, माझी अशी इच्छा आहे की आपण कार्यक्रमाचा एक शेवटचा टप्पा आहे उखाण्याचा, तो उखाण्याचा घेऊ. पण तत्पूर्वी कोणाला काय प्रतिक्रिया द्यायची आहे, कार्यक्रम कसा वाटला की आपल्या पत्रकार संघाबद्दल, तो 2 मिनिटात आपण तो एक कार्यक्रम त्यातलाच आहे की कार्यक्रमातलं काय आवडलं आणि कसं होतं, आणि त्याच्यानंतर मग आपण तो उखाण्याचा कार्यक्रम मी संपवतो. ज्यांना कोणाला बोलायचं असेल ते, ज्यांना कार्यक्रम कसा वाटला, म्हणजे आपल्याला सविस्तर नाही मांडायचा आहे, कार्यक्रम कसा वाटला, कार्यक्रमातलं काय चांगलं वाटलं, आजचं आयोजन कसं होतं. आणि एक गोष्ट सांगू मित्र, माझा परिचय गिरीश भाऊ शेरेकर तरुण भारत जिल्हा प्रतिनिधी यांच्या माध्यमातून महेशजी पांडेसोबत झाला. आणि पहिल्या दिवसापासून आजपर्यंत फक्त महेशजी पांडे संपूर्ण कॉन्टॅक्टमध्ये राहून माझा फॉलोअप घेऊन पत्रिका, निमंत्रण सगळं फॉलोअप केलं. आणि आज आल्यानंतर जगदीशजी आग्रह करते आणि मला घ्यायला आलेले मान्य सगळ्यांनी मिळून आणि एकदा या टीमसाठी त्यांनी मेहनत केली, कारण कार्यक्रम छोटा नसते. आजही कार्यक्रम संपल्यानंतर जोरदार करायचा. आणि मला खरंच या गोष्टीचं कौतुक आहे की नांदुरा तालुका पत्रकार संघाच्या वतीनं असे चांगले कार्यक्रम आयोजित होते. मला जेव्हा सांगण्यात आलं की आजपर्यंत कोण मोठे मोठे कलावंत येऊन गेले, ते यादीत मी आलो, मलाही आनंद वाटते. MTV मंगेश नावाने यूट्यूबवर माझं चॅनल आहे, MTV मंगेश ठाकरे विदर्भ. तर त्याच्यात तुम्हाला माझे व्हिडिओ, फोटो सगळं पाहायला भेटेल, परिचय पाहायला भेटेल. आणि मी अमिताभ बच्चनसोबत विरुद्ध पिक्चर, अपहरण, नाना पाटेकरचा जो पिक्चर होता त्यात कैदी म्हणून होतो, अजय देवगण, नाना पाटेकर. क्राईम पेट्रोलला बऱ्याचशा सिरियलमध्ये असतो, बरेचसे सिरियल चालू आहे. आता सध्या गाथा नवनाथांची हे सिरियल चालू आहे, त्यात मी प्रोडक्शनला आहे, पडद्यावर दिसत नाही पण प्रोडक्शनचं काम माझ्याकडे आहे आणि भरपूर काही करत असतो. तर माझी अशी विनंती आहे, कारण तो कार्यक्रमाचाच भाग आहे, तुमच्यापैकी कोणी येऊन इथं प्रतिक्रिया द्या, कसं वाटलं, आयोजन कसं होतं आणि कार्यक्रमातला कोणता भाग आवडला तेवढ्याबद्दल बोलायचं आहे. आणि मग त्याच्यानंतर आपण शेवटचा टप्पा घेऊन आटपत घेऊ. कोणीही म्हणजे काही निमंत्रण देत नाही, ज्याला स्वतःहून वाटत असेल त्यांनी या आणि बोलावं, कारण प्रत्येकाला माईक भेटत नाही. माईक भेटला आहे तर बोला, आपले मन व्यक्त करा. महेशजी तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही कोणाला आवाज देऊ शकता, नाही तर ज्यांना वाटेल ते स्वतः येऊ शकतात. सगळ्यांना निमंत्रण आहे. विशेष करून माझी तर इच्छा आहे की पाटील साहेब तुम्ही जर येऊन 2 शब्द बोलले तर तोच यांना सुरुवात होऊन जाईल. आणि मला खरंच एक कौतुक वाटत आहे की पाटील साहेब एवढे बिझी असताना माझ्यासाठी वेळ करून इतकडे कार्यक्रम पाहत बसले, त्यासाठी एकदा जोरदार करायला. सर, कार्यक्रम खूप छान आणि आपल्या विदर्भाच्या माणसाने, मराठी माणसाने आणि स्वतःच्या स्वयंस्फूर्तीने, डेअरिंगने या स्टेजवर येणं आणि पत्रकार फील्डमधून एवढं सर्व मिक्सअप करणं म्हणजे ज्ञान घेणं आणि मग वाटणं, ही खूप आनंदाची, गर्वाची, अभिमानाची बाब आहे. आणि काही लोकांमध्ये सुप्त गुण असतात पण ते स्टेजवर येण्यास घाबरतात किंवा मांडू शकत नाही. आणि पत्रकार व्यक्तीचं काम थोडं छुपं असतं, म्हणजे लपून माहिती कलेक्ट करणं आणि लपून मनात साठवणं आणि ते फक्त पत्रावर लिहिणं किंवा वर्तमानपत्रापर्यंत मर्यादित ठेवणं, एवढाच त्याचा पिंड असतो. पण तुम्ही त्याच्या आउट ऑफ वे बाहेर जाऊन हा जो मार्ग काढला तर त्यामुळे इतरांनासुद्धा प्रेरणा मिळेल की जसं आपण मंगेश भाऊ करू शकतात, सर्वांना हसवू शकतात, तर आपणच का फक्त असं खिन्न राहावं किंवा नाराज राहावं किंवा नर्वस राहावं, टेन्शनमध्ये राहावं. टेन्शन सर्वांना जगामध्ये, कुठल्याही व्यक्तीला टेन्शन नाही असा व्यक्ती मी आजपर्यंत पाहिलेला नाही. परंतु त्या टेन्शनवर मात जर करायची असेल तर असे सवंगडी, असं मित्र जर असेल आपल्या ग्रुपमध्ये, समजा आपण एखादी ग्रुप असेल आणि जर कोणी त्यामध्ये आनंदी, विनोदी जे काही असेल, वात्रटिका म्हणा किंवा जे तुम्ही वर्तमान पेपरमध्ये छोट्या छोट्या काही स्टोरीज लिहितात किंवा जे छोटे छोटे तुमचे कोड असतात त्यामध्ये वात्रटिका मांडतात किंवा विनोदी झालर ज्याला देतात, त्यामुळे आयुष्याचा बघण्याचा जो रंग असतो तो बदलून जातो. आणि आज आपण सर्व जे आम्हाला हसवत आहेत त्याबद्दल मी आपल्या नांदुरा पोलिसांतर्फे किंवा नांदुरा तालुका पत्रकार संघातर्फे आपलं पुन्हा शुभेच्छा व्यक्त करतो. आणि आपण लवकर कार्यक्रमाला पुन्हा सुरुवात करा किंवा आम्हाला ओढ आहे, उत्सुकता आहे की अजून कुठला विषय आहे आपला
कुठल्या विषयावर आपण त्याचं आत्ममंथन करून त्यामध्ये गोडावा कसा निर्माण करता येईल किंवा त्यामध्ये आनंद कसा शोधता येईल, छोट्या छोट्या गोष्टी आहेत जे सर्वांना माहिती आहे. शोले पिक्चर असो किंवा शेजारची आपल्या कुटुंबाचा पती पत्नीचा संवाद असो, पण त्यामध्ये आनंदाने कसं बघता येईल, विनोदाने कसं निर्मिती करता येईल आणि स्वतःला कसं प्रफुल्लित उत्साहित ठेवता येईल हे आम्हाला सुद्धा शिकायला मिळतं, आनंदाला मिळतो. आणि ते जे काही शायरने म्हटलं होतं की आपल्याला मंदिर मस्जिदमध्ये जायची गरज नाही, एखाद्या रडत्याला हसवलं तर त्यामध्येच आपल्याला अल्लाह, त्यामध्येच आपल्याला देव, त्यामध्येच येशू, त्यामध्ये सर्व मिळेल. तसंच आपल्याला सर्व देवांना मी प्रार्थना करतो या पत्रकार संघाची आणि आपली सर्वांची अशीच भरभराटी हो आणि तुमचे आमचे जे संबंध आहेत ते असेच दृढ हो आणि सुसंवाद आपल्यामध्ये सर्वांमध्ये राहो एवढी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि 2 शब्द संपवतो. जय. अजून कोणी आपलं मत व्यक्त करू शकतात? काही मान्यवरांपैकी काही कोणी पण, सगळ्यांचं स्वागत आहे. पण काय होतं, आपण जे आयोजन करतो त्या आयोजनाची पोच पावती आहे की किती चांगलं आयोजन झालं. आणि दुसरी आनंदाची गोष्टी आमच्यासारख्या कलावंतांनाही थोडासा ऑक्सिजन भेटतो. या सर. या स्वागत. सर्वप्रथम नांदुरा तालुका पत्रकार संघाचे मी आपल्या नांदुरा परिसरातील सर्व रसिक बंधूंच्या वतीनं हार्दिक आभार व्यक्त करतो. तसं पाहिलं तर नांदुरा पत्रकार संघ सातत्यानं नवीन नवीन प्रोजेक्ट घेऊन आपल्यासमोर येतो आणि नवीन नवीन कलाकारांना आपल्याशी इंट्रोड्यूस करून देतो. गेले कित्येक वर्षापासून मी पत्रकार संघाच्या प्रत्येक सदस्याच्या सोबत जोडलेला आहोत. माझे परिवाराचे सदस्य आहेत. जसे राजूभाऊंनी सांगितलं की बाबा आमदार साहेबांनी सांगितलं की नांदुरा तालुक्यातले पत्रकार हे इतर तालुक्यापेक्षा वेगळे आहेत. सरांना तेच सांगतो, सक्षम आणि कुठल्याही बातमीला न्याय देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करत असतात. आणि त्यासोबतच जो नांदुरा साहेबांना सांगू इच्छितो की नांदुऱ्याचा हा सांस्कृतिक वारसा आहे. या भूमीमध्ये सर्व सांस्कृतिक जी जळणघळण आहे इथे रुजलेली आहे. महेश पांडेजींचं जे आपलं तिथं मंडळ होतं, गणेश उत्सव मंडळ, त्या मंडळाच्या माध्यमातून विविध कार्यक्रमाचं आयोजन केलं जात होतं. आणि त्यावेळेस आम्ही लहान असताना ते अनुभवत होतो. आज त्याचीच अनुभूती आपल्याला इथं आलेली आहे. मी मंगेश ठाकरे सरांचं शैली अत्यंत सुंदर होती, पण आधी जो आवाजामुळे प्रेक्षकांमध्ये जो गोंधळ झाला त्यामुळे आम्ही मागे बसलेलो जो आवाज येत नव्हता. परंतु सरांनी हिंमत न हारता आपल्याला सर्वांना बसवून ठेवलं. इथं तुम्हीच ऐकून घ्या कसा ऐकू येतो. जागेवर बसवून ठेवलं. ही त्यांची खरंच सरांची ती त्यांची कसब आहे आणि आपण सर्वांनी ऐकून घेतलं. हे आपल्या सर्वांच्या रसिकतेला मी प्रणाम करतो. आणि नांदुरा शहरातून आमचं श्री साई कृपा ट्रस्टच्या साई कला व सांस्कृतिक दर्पणच्या वतीनं मी सरांना आणि नांदुरा तालुका पत्रकार संघाच्या या उपक्रमाला शुभेच्छा देऊन माझी प्रतिक्रिया संपतो. धन्यवाद. अजून कोणी? या स्वागत आहे. काय होते या या काका तुमच्या दोघे या ना आप या बैठे या दादा आपण यांना वरती येऊन बसून 2 मिनिट बाय या सर. हे तुमचं हे जे आहे ना हे आमचं ऑक्सिजन आहे. तुमच्या प्रतिक्रिया महत्त्वाच्या, तुमचे आशीर्वाद महत्त्वाचे. मित्र हो, मी यासाठी इथे उभा आहे की सगळी जबाबदारी तरुणांनी घेतली. कमीत कमी ज्येष्ठ नागरिकांनी आशीर्वाद देण्यापुरतं आणि या कार्यक्रमाचं मूल्यमापन करण्यासाठी मी इथे उभा आहे. या कार्यक्रमाचं विश्लेषण करताना माझ्या डोक्यामध्ये जे सतत विचार चालू होते, हे एवढा सुंदर कार्यक्रम कसा सादर करतात, तर त्याचं ॲनालिसिस करता करता
मला काही ठळक गोष्टी या व्यक्तिमत्वाच्या ज्या आढळल्या त्या आम्ही फक्त तुमच्यासोबत शेअर करतो. जबरदस्त ऑब्झर्वेशन, उत्कृष्ट, प्रत्येक व्यक्तिमत्व कसं असेल आणि तसं असल्यानंतर त्याच्यामध्ये हास्यविनोद निर्मिती करण्यासाठी त्याच्यामध्ये मानसिकदृष्ट्या त्याची मानसिकता कशी असेल, तो माणूस कसा वागेल, त्याचे हावभाव आणि त्याची बॉडी लँग्वेज कशी असेल, या सर्वांचं एकत्रीकरण करून त्यांचा कार्यक्रमाचा भाग विनोदी करणं, कुठेही कंटाळवाणा न होऊ देणं आणि असं वाटत नाही की यांनी जे प्रसंग निर्माण केले ते काही अवास्तव आहेत. फक्त त्यांच्याकडे ऑब्झर्वेशन म्हणून त्यांचे आपले पाहण्याचे दृष्टिकोन आणि त्याचा टेप रेकॉर्ड करून पुन्हा रिप्रोड्यूस करणं, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्यासाठी मी त्यांना शतशः धन्यवाद देतो, आशीर्वाद देतो. माझे दोन शब्द सांगतो. खूप धन्यवाद. हळूहळू अजून कोणी त्यानंतर तयार राहा, कोणी असेल तर या. हे चला प्रतिनिधी स्वरूपात जे आहे त्याचं स्वागत आहे. या हो, ज्येष्ठ पत्रकार. नमस्कार. आजचा हा जो कार्यक्रम आहे म्हणजे हसवणं ही एक मोठी कला आहे. प्रत्येकाला ती साधत नाही आणि श्रोत्यांना सुद्धा एक वैशिष्ट्य असं असते की त्यांना तो सेन्स असला पाहिजे. जो विनोद होते तो विनोद समजला पाहिजे. काही असे श्रोते चांगला विनोद करतात आणि ऐकणारे फक्त मख्ख असतात. सांगायला लागते की अरे हसा, विनोद झाला, तेव्हा त्याला हसावं लागते की अरे हो हा विनोद होता. विनोद बुद्धी असणं ही सुद्धा गॉड गिफ्ट आहे, ईश्वरी देणगी आहे. आणि जे हसवतात, ज्यांना लहान लहान प्रसंगातून त्यातला विनोद समजतो, तेच विनोद करू शकतात आणि हसवू शकतात. ज्या घरात हसणं नाही तिथे सुख नाही, तिथे प्रसन्नता नाही. प्रत्येक घरात दररोज कमीत कमी 15 मिनिटं हास्य झालं पाहिजे. किती काबाड कष्ट करू द्या, किती श्रम करू द्या, पण 10 मिनिट जर हसलं तर तो सर्व कष्टाचा निचरा होऊन जातो. हे त्या हास्याचं एक वैशिष्ट्य आहे. मी सुद्धा एक पत्रकारिता काळी होतो. आमचे हे सर्व पत्रकार बंधूच आहेत. सप्रे म्हणून आम्ही इथे आणले होते. मधुकर सप्रे नाही, मनोहर सप्रे आमच्याच विभागातले होते, परंतु हास्याच्या करता त्यांना आम्ही आणलं होतं. 3 तास हसवता हसवता पुरे वाट लावली. त्यांच्या विनोदात जी मार्मिकता होती ती मार्मिकता आजही यांच्या विनोदात मला आढळली. विनोद हा प्रत्येक ठिकाणी होत असतो, प्रत्येकाच्या घरी होत असतो, परंतु त्याची उकल करता आली पाहिजे. त्यांनी एक चांगला विनोदाचा एक किस्सा त्यांनी सांगितला तर तो मला आज आठवला की एका ऑफिसमध्ये कार्यक्रम सुरू होता. कार्यक्रम सुरू असताना ते जे वक्ते होते, हसवणारे वक्ते होते, त्या कार्यक्रमात संचलन करणारी एक स्त्री होती, त्यांच्या ऑफिसमधली स्त्री होती आणि त्यांचे वरिष्ठ जे ज्येष्ठ बॉस होते, त्या बॉसच्याबद्दल त्या संचलन करणाऱ्या बाई म्हटलं की साहेबाच्या सोबत राहता राहता माझे दिवस कसे गेले हे मला कळलंच नाही. दिवस कसे निघून गेले आता त्याचा अर्थ विचारांना वेगळा वाटला. म्हणजे बाईचा उद्देश काहीच नव्हता, परंतु मनातही काही नव्हतं, साहेबांच्या विषयी काही सांगायचंही नव्हतं, परंतु ती कला जी आहे, तो शब्द जो आहे
तो बरोबर त्यांनी टिपला आणि तो तिथे मांडला. अशी कला जी आहे विनोदाची त्याच्याकरता ते सेन्स पाहिजे, बुद्धिमत्ता पाहिजे. प्रसंग क्षणोक्षणी घडतात, क्षणोक्षणी तुमच्या आमच्या जीवनाने घडतात, पण आपल्याला जरा सेन्स समजत नाही. बुद्धिवान माणसं म्हणजे आज आपण ज्यांना आणलं ते असे बुद्धिवान माणसं बरोबर त्यातला सेन्स टिपून आपल्यासमोर तो विनोदाने सादर करतात. तर आजच्या या कार्यक्रमात पत्रकार संघ आमचाच म्हणतो मी, कारण मी सुद्धा त्याचा एक सभासद होतो. आता वयानुसार मी ते क्षेत्र दूर केलं, परंतु संबंध मात्र तेच आहे. तर आजच्या या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य असं की त्यांनी जे टिपलं, समाजाचं दृश्य टिपलं, व्यक्ती टिपल्या, त्या व्यक्तीतले जे विनोदाचे गुण आहेत ते त्यांनी सोडले. आता तोत्रे माणसं तर प्रत्येक गावात आहे, प्रत्येक गावात तोत्रे माणसं आहेत, बोलता येत नाही, परंतु त्याच्यात कोणते विनोद होतात ते या माणसाने शोधून काढलेत आणि आपल्याला चांगलं हसवलं, मार्मिक विनोद केले. आणि पत्रकार संघाने हा उपक्रम सातत्याने सुरू ठेवून राहिले, त्याबद्दल मी धन्यवाद तर द्यायला नको, कारण मी सुद्धा त्याचा एक सदस्य आहे, परंतु खरं ही नवीन पिढीसुद्धा त्या धन्यवादास पात्र आहेत. असेच कार्यक्रम आमच्या रसिकजनांना त्यांनी सादर केले तर काही ना काही समाजाची उतराई म्हणून पत्रकार संघ स्पष्ट होईल. त्याबद्दल त्यांना मी परत धन्यवाद देतो. आणि आलेल्या पाहुण्यांनी आपलं कौशल्य पणास लावून चांगल्या प्रमाणे आपला कार्यक्रम सादर केला, त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. चला, हे जे मला आशीर्वादरूपी म्हणजे आपलं मनोगत होतं, पण हे सगळे आशीर्वाद होते. आणि कदाचित आम्हाला माहीत नसते की आम्ही काय करतो आहे, पण तुमच्या जेव्हा या भावना आमच्यापर्यंत येतात तेव्हा आम्हाला असं वाटते. आणि आयोजकांना हे महत्त्वाचं असते की चला आपण जो खर्च केला आहे तो वसूल झाला. कारण आज खर्च काही सोपा नसते, माझं मानणं नसो. शहरभर पोस्टर्स लागले आहे, डिझाईन्स आहेत, पत्रिका आहे, निमंत्रण आहे, सगळ्या गोष्टी आहे. या सगळ्या गोष्टीचं कौतुक करण्यासारखं आहे. एकदा आयोजन टीमला मी धन्यवाद देतो. आणि खरंच महेश भाऊ पांडे आणि सगळी टीम, कारण प्रत्येकाचं काम आहे. मला जरी 2 जणं दिसत असले तर त्या पडद्यामागं भरपूर लोक असतात. परंतु तुम्हाला एक गोष्ट सांगतो, महेश भाऊ पांडेच्या घरची एक गोष्ट सांगतो, मग शॉर्ट करतो कार्यक्रमाचा, म्हणजे उखाणे घेऊन. महेश भाऊ किंवा कोणाच्याही घरी ज्यांचं लग्न झालं आहे त्यांच्या पत्नीला जर तुमच्यावर शक येत नाही, डाऊट येत नाही, पत्नी जर डाऊट घेत नाही, शंका घेत नाही, तर त्या पत्नीवर शंका घ्यायला पाहिजे का हे कशी काय पत्नी आहे, शंका घेत नाही. म्हणून एक महत्त्वाचं आहे. तर महेश भाऊ पांडे यांच्या मिसेसला एक थोडीशी असं वाटलं का बा काहीतरी प्रॉब्लेम आहे, म्हणून त्यांनी काय केलं, महेश भाऊचं पाकिट चेक केलं का काही सापडते काय. महेश भाऊ एकदम सज्जन माणूस, काही सापडत नाही. पण महेश भाऊच्या पाकिटात एक नवीन प्रकार होता, वहिनीचेच 10-12 फोटो, इकडे तिकडे तिकडे इकडे. मग वहिनीने पहिली शंका गेली का काही यायचं बाहेर नाही. पण दुसरी शंका आली वहिनीला का माहे एवढे फोटो काऊन, का बाब एखाद्या बायकोचा फोटो 1 किंवा 2 ठेवले, ठीक आहे, 12, 10, 15 फोटो काऊन. म्हणून दुसऱ्या दिवशी सॉरी म्हणत महेश भाऊला वहिनीने विचारलं, म्हणजे सॉरी, काल तुमचं पाकिट चेक केलं, काहीच सापडलं नाही, पण मला दुसरी शंका आली का एवढे फोटो माझे काऊन. महेश भाऊनं उत्तर दिलं, महेश भाऊ काही कमी मिस्किल नाही आहे. महेश भाऊनं उत्तर दिलं, म्हणजे मी बाहेर दिवसभर कामात असतो, दुनियाभरचं टेन्शन येते, जेव्हा भयानक टेन्शन आलं मी पाकिट उघडतो, तुझा फोटो पाहतो आणि ठेवून देतो आणि रिलॅक्स होतो. तर म्हणे एवढं प्रेम करता, म्हणे प्रेम काही नाही. जेव्हा पाकिट उघडतो तेव्हा फोटो पाहतो, तो मनातल्या मनात म्हणतो हे टेन्शन घरी आहे, हे टेन्शन काय. ये गमतीचा विषय होता. पण तरी भाभी जी को, दोनों भाभी यहाँ पर बैठी, उनको मैं समर्थन करता हूँ और उनको सलाम करता हूँ कि अभी तक वो कंटिन्यू बैठे हैं. तर होते काय, हे सगळं सुरू असताना तुम्हाला माहिती आहे आजकाल एक नवीन प्रकार आहे, पाटलाची बायको डायरेक्ट पाटलीन बाई.
डॉक्टरची बायको चौथी नापास असली तरी डॉक्टरीन बाई, वकिलाची बायको वकिलीन बाई, पोलिसाची बायको पोलिसीन बाई, पुढारीची बायको पुढारीन बाई, मग टकल्याची बायको टकलीन बाई. मग असा जो सगळ्याचा उखाण्याचा कार्यक्रम चालू होता. जग्गूने सगळ्यांना निरोप दिला, सगळ्या महिला जमा झाल्या. एक म्हातारी आजी आली, सगळ्यांनी निरोप भेटल्यानंतर आज पटलीनबाईच्या घरी कार्यक्रम. काय माय मला माहीत पडलं तुमचा उखाण्याचा कार्यक्रम आहे. हळदी कुंकू नवीन नवीन जान जवान पोरी तुम्ही उखाणे कशी घेतात. आजी तुला कोण बोलावलं, तुला बोलावलं कोण, तू धेमी आली की आमच्या कार्यक्रमाचा पचका करतं. तुला किती वेळा सांगितलं नाही ना माय, आणि तू तोच तो जुना जुना उखाणा घेतं आणि आमचं डोकं खराब करतं. नाही ना माय नवीन आहे ना, काय नवरा नाही उखाणा. बरं चुपचाप बस इथं. तिला बसवलं. मग पुढारीन बाई आल्या, मग पोलिसीन बाई आल्या, पाटलीन बाई आल्या, अशा सगळ्या बाया टकलीन बाई पण आल्या. तर पुढारीन बाई आली, तिचा काही मूड खराब. काय माय तुम्हाला आजच ठेवायचं होतं, म्या पाहिलं आजच त्याचा राजीनामा घेतला आणि तुम्ही आजच हळदी कुंकाचा कार्यक्रम ठेवला, पण जनसंपर्क म्हणून या लागते, काही हरकत नाही. बरं बसा 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 कर. सगळ्या बसल्या. मग सुरू बाई तू उखाणे घे, मी ह्या तू मी करतो ते करतो, तू घे ना घे ना तू घे. कोणीच उखाणा घ्यायला तयार नाही. बुडी घ्या मी घेऊ काय, नवीन आहे ना. बरं घे सुरुवात तर कर, काहीतरी कर. मग आजीने उखाणा सुरू केला. पिवळं पिवळं हरिण त्याचे फेंगडे फेंगडे पाय. कुठून आणतं माय माहिती अशी हरिण, कुठं जातो तो अशी कुपोषित हरिण पाय. नाही ना माय उखाणा आहे ना. बरं घे. पिवळं पिवळं हरिण त्याचे फेंगडे फेंगडे पाय, अजून याला बुडा गचकला का काय. आणि येऊ दे मध्ये घरी माहीत पडते. बुडा दोन कमळल्यात लातच मारते. मग एकेकाला एकेकाला आवाज देत. मग डॉक्टरीन बाई हो काय मी घेऊ बरं घे. कालच डिफेक्टिव्ह साडी सेलमधून आणली मी 5,000ची साडी. कालच डिफेक्टिव्ह साडी सेलमधून आणली मी 5,000ची साडी. आणि मग हे सांगितलं मलाच बघावं लागली डॉक्टरांची नाडी. बरं झालं म्हणे माहिती याचा हार्ट अटॅक नाही झाला, तू अशी खर्च करतोस को. मग वकिलीनबाईला आवाज दिला. वकिलीनबाई सुरू झाल्या. ठेवून गीतेवर हात आमचे राव कोर्टात बरंच खोटं बोलले. ठेवून गीतेवर हात आमचे राव कोर्टात बरंच खोटं बोलले. आणि त्याचंच प्रायचित्त मग मी सहज सोबत चालले. भाई आज दोघं जो पहिले कार्यक्रम होते, कार्यक्रम झाल्यावर भाऊ काय तर मग कोणी एक कोणी मग त्याच्यात पुढारीन बाईला कानावर पकडलं. घ्या नाव खाना. बसल्या बसलं घे खुर्ची मी खाली बसूनच घे. विरोधी पक्ष आहे बळकट, विरोधी पक्ष आहे बळकट आणि कार्यकर्ते हौशी. विरोधी पक्ष आहे बळकट आणि कार्यकर्ते हौशी. आणि त्याचं नाव घ्यायला लावलं त्याच्या राजीनाम्याच्याच दिवशी. बरं भाई 10 वर्षापासून आमदार वगैरे चालते तर काय. मग तू घे सगळे नाव पाटलीनबाईला पकडून घेतलं. पाटलीनबाई म्हणे नाही ना. मग ते हळदी कुंकू आणतं. नाही तुम्ही पाटलीनबाईचा पदर पकडला आणि सगळे सुरू कर घेणं हे. मग पाटलीनबाईच्या अंगात जय जिजाऊ जय शिवराम मराठा सेवा संघ. लालमाला शिवरायांनी शाहिस्तेखानाला घातला होता वेढा. लालमहाला शिवरायांनी शाहिस्तेखानाला घातला होता वेढा. घेताना पाटला तुला पदर सोडा असं करून पदर सोडून घेतला. तितक्या सगळ्याचं लक्ष केलं की जग्गू फिरून राहिला. जग्गूला अटकलं म्हणे तू नाव घे. तर म्हणे मी काय घेऊ माहिती लग्नच नाही झालं. अरे पण तू एखादं नाव घे उखाणा घे. मग जग्गू आपला सुरू झाला. नांदुऱ्यापासून खामगावपर्यंत फेकत गेलो गहू. नांदुऱ्यापासून खामगावपर्यंत फेकत गेलो गहू. आणि अजून नाही भेटली ते नाव कोणाचं घेऊ. त्याने आपला वेळ घेतली. आणि मग सगळ्यात शेवटी सगळ्यात खतरनाक उरलेली एकमेव पाटलीनबाई टकलीनबाईचा उखाणा. शामियाना उडाला फक्त कणात राहिली. शामियाना उडाला फक्त कणात राहिली. यांच्या जीवनात ज्या ज्या सटव्या आल्या त्या केसांप्रमाणे निघून गेल्या. मीच एक मनात राहिली. मित्र गर्दी असल्यापेक्षा गर्दी असली पाहिजे, रसिक छोटे असले पाहिजे. आज गर्दी कमी होती पण गर्दी प्रेक्षक होते. पुन्हा एकदा नांदुरा तालुका पत्रकार संघाला मी धन्यवाद देतो. आणि आजचा कार्यक्रम खूप सुंदर झाला. मला तरी आवडला. तुम्हाला आवडला तर जोरदार टाळ्यावरून आजचा कार्यक्रम कसा समारोप करूया. पुढील सूत्र महेश. आपण सर्व या ठिकाणी उपस्थित विशेषतः
सन्माननीय ठाणेदार साहेब या ठिकाणी वेळात वेळ काढून त्यांनी आमच्या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली, त्याबद्दल त्यांचे आणि सन्माननीय तहसीलदार साहेबांचे सुद्धा मी नांदूर तालुका पत्रकार संघाच्या वतीने खूप खूप आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे आदरणीय राजेशजी इकडे आपल्या विभागाचे लोकप्रिय आमदार, त्यांनीसुद्धा आम्हाला सर्व तनमन धनाने सहकार्य केलं, त्याबद्दल त्यांचं सुद्धा खूप खूप आभार आणि आपल्या सर्वांचं सुद्धा खूप खूप आभार.